पर्यंत नियम पाळले गेले. जे जे स्त्रिया असतात, दास असतात, सेवक असतात, मुलं असतात, त्यांच्यावर शस्त्र उगारायचं नसतं. तसंच आता मी म्हटलं तसं सूर्योदय होईपर्यंत युद्ध सुरू होत नाही आणि सूर्यास्त झाला की युद्ध त्या दिवसापुरतं थांबवण्यात येतं. तर अशा रीतीने आता हा जो सगळा चाललेला आहे भगवद्गीतेचा, जो आपण आता जे काही अभ्यास करतो आहोत, तर ही जी घटना आहे ती सूर्योदयाच्या पूर्वीची आहे. म्हणजे आता सूर्योदय झालाय आणि आता युद्धाला सुरुवात होणार आहे. सर्वांनी शंख फुंकले आणि मग एकमेकांशी सैन्य भिडणार, याच्या आधी थोड्या काळात घडलेला हा प्रसंग आहे. आणि त्याच्यासाठी ते विश्वरूप दर्शन जे दाखवलं ते युद्धभूमीवरच दाखवलेलं आहे, या प्रकृतीमध्येच दाखवलेलं आहे. पण ते सर्वांना पाहण्याचं भाग्य नव्हतं, कारण सामान्य नजरेने आपण हे दिव्य स्वरूप पाहू शकत नाही. कोणाच भगवंतांचं दिव्य स्वरूप सुद्धा आपल्या डोळ्यांना ते तितकी शक्ती जोपर्यंत नसेल तोपर्यंत ते डोळ्यांना सहनच होणार नाही. याच्यासाठी तसं आहे की आपल्याला प्रत्येक गोष्ट, छोटं बाळ एकदम आणि त्याला जर पटकन जन्मल्या जन्माला खायला घातलं तर कसं होईल. तर जसं ते मोठं होतं तस तसं हळूहळू दूध पितं, मग नंतर त्याला हळूहळू लिक्विड, मग नंतर सेमी सॉलिड, आणि मग असं मग त्याला मूळ अन्नावर आणलं जातं. तसंच आहे अध्यात्माचं सुद्धा. आपल्याला तेवढी ते जिरवण्याची, पचवण्याची ताकद असणं महत्वाचं आहे. आणि म्हणून ते काही जे ज्ञान आहे ना ते योग्य वेळी प्राप्त होतं, हे लक्षात ठेवायचं. आणि प्रत्येकाला होणार आहे, सर्वांवर कृपा होणार आहे, कारण भगवंतांचा पक्षपात नाहीच आहेत, पार्शल नाहीयेत. बघा, म्हणूनच किती महत्वाचं तत्व आहे की समोहम सर्व भूतेषु. ते सर्वांना थोडं किंचित स्वातंत्र्य देतात की तुम्हाला जे करायचं ते करा, तुम्हाला वाटेल तसं वागा, पण जे काही वागू त्याचा परिणाम तुम्हाला भोगायला लागणार आहे. आणि जोपर्यंत आपण भक्ती मार्गावर येत नाही तोपर्यंत या कर्माच्या गुंतागुंतीमध्ये आपण अडकून पडलेले आहोत. या कर्मामुळे आपण प्रत्येक वेळी नवीन जन्म घेतो. आणि ही गोष्ट कशी आहे, आता असं मी बोलतेय, आता पूर्वजन्म तर आहेच, अनेक घटना घडलेल्या आहेत तशा. आणि बऱ्याच वेळी अशी म्हणजे आपण आता पाहतो की हे काय असं नुसतं, बरेच जण विचारतील ना की पूर्वजन्म आहे कशावरून, हा पण प्रश्न आहे. तर भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी प्रत्यक्ष ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि असे काही दाखले पण सापडतात आता सुद्धा, अशा काही घटना घडलेल्या आहेत की त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की पूर्वजन्म नावाचं काहीतरी आहे. आणि म्हणूनच आपला हा आत्ताचा जन्म ज्याच्यात आपण हा अभ्यास करतो आहोत खूप महत्वाचा आहे. कारण काही का होईना आपण या ज्ञानाकडे प्रवृत्त झालो आहोत, कोणी ना कोणी आपल्याला इथे घेऊन आलेलं आहे आणि हा अभ्यास आपण करतोय. तर आधी आपण आता मंगलाचरण करूया. एकच मिनिट हा. आणि मग त्यानंतर आपण आजच्या अध्यायाला सुरुवात करूया. एक मिनिट, माझा चष्मा. हरे कृष्ण. तुमच्या समोर आहे मंगलाचरण, त्याचा अर्थही आहे, तुम्ही म्हणू शकता. आपण अर्थ आता वाचणार नाही आहोत, नुसता अध्यायच बघणार आहोत, नुसता मंगलाचरणच करणार आहोत. तर अध्याय तुम्ही नंतर त्याचा अर्थ वाचू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च, माताजी स्लाइड बदलली नाही तुम्ही, कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय
भूतले श्रीमते भक्ती वेदांत स्वामीन इति नामिने न sorry. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आता आपला जो अध्याय 11वा अध्याय, सुरुवातीला आपण श्री श्री राधा गोविंद यांच्या श्रीचरणी प्रणाम करूया. आजचा आपला अध्याय विश्वरूप दर्शन योग 11वा अध्याय. सुरुवातीला श्री श्री राधा गोविंद श्री कृष्ण बलराम हे वृंदावन धामातले हे त्यांचे विग्रह आहेत. किती सुंदर आहेत बघा. त्यांना आपण प्रणाम करूया. श्री श्री राधा गोविंद यांना प्रणाम करूया. नंतर कृष्ण कृपा मूर्ती, कृष्णांची कृपा ज्यांच्यावर झाली आहे असे भक्ती वेदांत. बघा आता आपण जो अभ्यासक्रम आहे तो पहिली लेवल चालू आहे आपली. तर पहिली दिवस 18 दिवसाचा कोर्स आहे, 18 डेज अंडरस्टँडिंग गीता, की 18 दिवसात तुम्ही 18 अध्याय समजून घ्या काय आहे. मग त्यानंतर येतो दुसरा टप्पा. दुसऱ्या टप्प्यात दुसऱ्या लेवलला आपण प्रत्येक श्लोक आणि त्याचा अर्थ पाहतो. आणि तो रोज आठवड्यातनं एकदा किंवा 2 असा दिवस तो क्लास असतो. म्हणजे 2 तसं ते आपलं झूम वरती मीटिंग असते. मग तिसऱ्या लेवलला, मग चौथ्या लेवलला आणि मग 5वी लेवल म्हणजे भक्तिशास्त्रीय. आपण अधिकाधिक सखोल अभ्यास करत जातो. आणि 5वी लेवल आहे ती भक्तिशास्त्रीय. 6वी लेवल आहे ती वैभव आहे, भक्ती वैभव. आणि 7वी लेवल आहे ते भक्ती वेदांत आहे. तर भक्ती वेदांत हे त्यांची पदवी दिली आहे श्रील प्रभुपादांना. तर भक्ती वेदांत भाष्य त्यांनी लिहिलेलं आहे यथारूप गीता त्याच्यामध्ये. म्हणून त्यांना भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद असं त्यांचं नाव आहे. मी त्यांचं नाव समजावते तुम्हाला. त्यांना आपण सर्वजण प्रणाम करूया. पुढची स्लाइड माताजी. तर आपण आता टप्प्याने जातो. 7वी जी लेवल आहे ती भक्ती वेदांत आहे. भक्ती वैभव नंतर. भक्ती वैभव मध्ये सगळा भागवत महापुराणाचा अभ्यास आहे. भक्तिशास्त्रीमध्ये भगवद्गीतेचा सगळा सखोल अभ्यास आहे. तर आता मी भक्तिशास्त्रीची शेवटची परीक्षा देते. त्याच्यामुळे तुम्हालाही असा वाव आहे, घर बसल्या तुम्ही हा सर्व अभ्यासक्रम पूर्ण करू शकता. प्रत्येक लेवलला तुम्हाला वेगवेगळी पुस्तकांचा अभ्यास आहे. भक्ती रसामृत सिंधू, उपदेशामृत, ईशोपनिषद, तर ही खूप सुंदर पुस्तकं आहेत आणि ती सगळी तुम्हाला पीडीएफच्या स्वरूपात मिळतील. आणि तुम्हाला हॅलो, तरी ऑनलाईन आहे, पण सर्व अभ्यासक्रम ऑनलाईन आहे. तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार, ते ऑनलाईनच मिळणार, विनामूल्य आहे. तुम्हाला कुठलाही त्यासाठी पैसे खरेदी करायची गरज नाही. फक्त तुम्हाला जेव्हा तुम्ही भक्तिशास्त्री कराल तेव्हा तुम्हाला काही नियमांचं पालन आहे, की कांदा लसूण न खाणं किंवा जे काही आहे ते नियम तुम्ही जसे पाला, 16 माळा जप हे सगळं केल्यानंतर मग भक्तिशास्त्री, मग भक्ती वैभव आणि मग भक्ती वेदांत. मी तुम्हाला टप्पे सांगते कारण ह्या सगळे या 18 दिवसानंतर हे सगळे अभ्यासक्रम आहेत वेगवेगळ्या स्तरावरती. तर त्याच्या परीक्षा आणि त्याचं सर्टिफिकेट हे तुम्हाला घर बसल्या मिळू शकतं. तर तुम्हाला जेवढा अभ्यास करायचा आहे तुम्ही करू शकता. तर तुम्ही चिकाटी ठेवा, तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करा. खूप छान वेगवेगळे अर्थ आणि हे वाचता वाचता जो काही भक्ती रस आहे ना, तुम्ही स्वतः अनुभव घ्या. तर अनुभव घेण्यासाठी सगळा अभ्यासक्रम पूर्ण करायची तुम्ही मनामध्ये निश्चय करा, की मी करणार आहे, हा भक्ती वेदांत पर्यंत मी करणार आहे. तर असा प्रत्येकाने निश्चय करावा. 7 लेवल मी पूर्ण करणार आहे. कारण आता तुम्हाला सोय आहे, संधी आहे, उपलब्ध आहे सर्व काही. तर सगळ्यांनी जरूर केलं पाहिजे. आता आपण अध्यायाला सुरुवात करूया. सुरुवातीला श्री श्री राधा गोविंद श्री प्रभुपाद, त्यानंतर आपले नामानिष्ठदास प्रभूजी आपल्या सर्वांचे आहेत ते, कारण आपले अध्यक्ष आहेत इस्कॉन मँगलोरू कुलाईचे. ते खूप मेहनत घेतात. त्यांनी वेगवेगळे कोर्सेस सुरू केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही शिकायचं असेल, अगदी सात्विक अन्न कसं असतं कांदा लसूण शिवाय, तर त्याचा पण तुम्हाला जर उत्तम असं चविष्ट कसा स्वयंपाक करायचा तर त्याचे पण क्लासेस आहेत. मृदुंग वाजवायचे आहेत, श्री चैतन्य चरितामृत शिकायचं असेल तर त्याचे आहेत. तुम्हाला भागवत महापुराण जर हे करायचं असेल त्याचे आहेत. तसे अनेक क्लासेस सगळे श्री नामानिष्ठदास प्रभूजींनी चालू केले.
तर आपण त्यांना प्रणाम करूया. त्यांच्यामुळे आपण हे सर्व भक्तिशास्त्र शिकतो आहोत, भक्तीचं शास्त्र. त्यानंतर आमच्या अन्वया माताजी, पूजा राखे माताजी, नंतर मनीषा माताजी, कार्तिकी माताजी, सर्व काही मराठीतून त्यांनी हे सुरू केलं. म्हणून आता आपण हा मराठीतून अभ्यास करतोय. 4 लेवल पर्यंत झालेला आहे मराठीमध्ये, आणि आता पुढच्या लेवल होत आहेत. कारण जसं आपण एक एक लेवल करतो तर त्याचे पीपीटी वगैरे सगळं बनवायला लागतं. तर जेव्हा आपण अभ्यास करू पुढे त्याचा प्रचार आणि प्रसार करायलाही आपण आपल्याकडून होईल तेवढी मदत केली पाहिजे. इथे पैशाची मदत आहे ती ज्याची त्याची ज्याने ठरवावी, कोणाला करायची ते करू शकतात. पण इतरही मदत आहे की तुम्ही आपली भगवद्गीतेचं ज्ञान देऊ शकता. स्वतःला जे समजलंय ना ते दुसऱ्यांना सांगायला खूप आनंद मिळतो. तर तो आनंद आपल्या प्रत्येकाने प्राप्त करून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून आपण रेश्मा माताजी आहेत, योजना माताजी, संजना माताजी, त्या पण खूप मेहनत घेत आहेत. आणि त्यांनाही प्रणाम करूया. आणि आपणा सर्व वैष्णव भक्तांना प्रणाम करते. आपल्या सर्वांचं मी स्वागत करते आपल्या आजच्या 11व्या दिवशी. आजचा आपला अध्याय आहे विश्वरूप दर्शन योग. मी तुम्हाला आजचा आणि उद्याचा हे 2 शिकवणार आहे. त्याच्यानंतर 13वा अध्याय ज्ञानयोगाचा सुरू होतो परवापासून. तर आज आपण बघूया. हरे कृष्ण माताजी. हा बोला ना, बोला. मला क्वीज आलेली नाहीये. अच्छा. रेश्मा माताजी मी ग्रुपवर नाही टाकलीये का? ग्रुपवर माताजी टाकलंय, टाकलेले आहेत क्विज. तुम्ही पण ग्रुपवर नाही त्या आहेत का माताजी? माहित नाही मला. मी ग्रुपवर तर आहे पण मला ते दिसत नाहीये, क्वीज नाही दिसत आहे. ओके ओके माताजी आज ओके ओके. पुन्हा शेअर करतो आम्ही, चेक करा तुम्ही. हा, पण ते माझ्या बहिणीकडून पण घेतलं माझ्या, पण हा. नाही, मला दिसतच नाहीये क्वीज. अच्छा माताजी, काय करा ना, तुम्ही तुमचा नंबर आहे ना इथे चॅट बॉक्स मध्ये टाका. मग मी ना तुम्हाला पर्सनली कॉल करते. आता आपल्या वर्गाचा वेळ वाया बरं जातो. बरं हा? बरं. टाका हो. चॅट. आणि कोणी काही काळजी करू नका, सर्वांना ते होणार आहे. आणि असं काही कोणाचं होणार नाही की आमचं राहिलं, असं काही होणार नाहीये. तुम्हाला मदत करायला आहेत रेश्मा माताजी आहेत, योजना माताजी, संजना माताजी. तुमच्या अडचणी त्यांना सांगा, त्या जरूर सोडवतील आणि तुमची पूर्ण होतील क्विज. तर काळजी करायची कोणी गरज नाहीये. थोडा उशीर झाला तरी काही हरकत नाहीये. तुम्हाला सर्व मिळणार आहे. करणं हरे महत्वाचं आहे. कृष्ण. हरे कृष्ण, हरे कृष्ण. तर काही नंबर काळजी करू नका. माताजी ग्रुपमध्ये आमचे नंबर आहेत, तुम्ही आम्हाला कॉल करू शकता काही इश्यूज असतील तर. हा, हरे कृष्ण. तर आपण आजच्या अध्यायाला सुरुवात करूया. अर्जुन उवाच. बघा, मी तुम्हाला तेव्हाही म्हटलं अर्जुन नाही म्हणायचे, अर्जुन. कारण तो न पूर्ण आहे. आपण संबोधन अर्जुन, संजय असं म्हणतो आपण. तर हे जे आहे ते संस्कृत मध्ये अशुद्ध आहे संबोधन. अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं गुह्यम अध्यात्म संज्ञितम यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम. अर्जुन म्हणाला, या परमगुह्य आध्यात्मिक विषयाबद्दल तुम्ही कृपावंत होऊन जे उपदेश दिले आहेत ते ऐकून माझा मोह नष्ट झालेला आहे. बघा, आता एवढं सांगितलं सर्व की 3 पुरुषावतार आहेत, महाविष्णू आहे, महत्तत्व आहे. त्यांना कारणोदकशाही विष्णू म्हणतात. त्यांच्या रोमारोमामध्ये ब्रह्मांड सामावले आणि ब्रह्मदेवांचं आयुष्य बुडबुड्यासारखं आहे. असे कोटी ब्रह्मदेव आहेत. आणि जितकी ब्रह्मांड आहेत तितके ब्रह्मदेव आहेत. आणि त्यांचं आयुष्य महाविष्णूंपुढे त्यांच्या श्वासापुरतं आहे. बुडबुड्यासारखं आयुष्य आहे. एवढा प्रचंड काळ आहे. आणि हे जे महाविष्णू आहेत तर भगवान श्रीकृष्णांचे 3 पुरुषावतार आहेत. कारणोदकशाही नंतर प्रत्येक ब्रह्मांडात जे समाविष्ट झालेत ते गर्भोदकशाही. आणि प्रत्येक चराचरामध्ये, कणाकणामध्ये, प्रत्येकाच्या हृदयात जे आहेत ते क्षीरोदकशाही विष्णू. असे 3 विष्णूंचे. एक कारणोदकशाही विष्णू. तुम्हाला प्रश्न येणार आहे ना, म्हणून मी तुम्हाला हे सांगते. कारणोदकशाही, गर्भोदकशाही. कारण अंड आहे ना, ब्रह्माचं अंड, ब्रह्मांड म्हणतात. अंड्यासारखा आकार आहे त्याचा. आणि त्या ब्रह्मांडामध्ये गर्भोदक असतं. म्हणून त्या गर्भोदकात शयन करणारे ते गर्भोदकशाही. त्यांच्या नाभी कमलातनं कमल येतं आणि ब्रह्मदेवांचा जन्म त्याच्यावर होतो. त्यामुळे ते प्रत्येक ब्रह्मांडातले विष्णू आहे, एक पुरुषावतार आहे. आणि प्रत्येक चराचरामध्येही ते प्रविष्ट झालेले आहेत. मग असे त्यांना क्षीरोदकशाही विष्णू. तर इतकी सगळी माहिती कळाली, भगवंतांचं स्वरूप कळलं, महात्म्य कळलं, त्यांचा विराट स्वरूप कळलं की ते कसे आहेत, चराचरामध्ये ते आहेत. हे ज्ञान आहे, ही माहिती आहे. ही नुसती माहिती आपण आतापर्यंत केली, पण माहिती होऊन भागत नाही. त्याचा अनुभव घ्यावा लागतो. ते प्रत्यक्ष दिसावं लागतं. त्याला दर्शन म्हणतात. ज्ञान म्हणजे माहिती, की माहिती आहे की ते आहेत चराचरामध्ये, पण दिसतायत का?
तर ते दिसणं म्हणजे त्याला साक्षात्कार, की ते प्रत्यक्ष चराचरामध्ये दिसतात, आपण त्यांना पाहतो, ते आपल्याकडे हसून पाहतात, अगदी कणाकणामध्ये त्यांचं दर्शन घडतं. आणि असं सर्व संतांना, अनेक जीवात्म्यांना घडलेलं आहे यापूर्वी. म्हणजे असं नाहीये की उगाच काहीतरी सांगायचं म्हणून नाहीये, अनेकांनी अनुभव घेतलाय आणि आता आपल्यालाही तो घ्यायचा आहे अनुभव, म्हणूनच हे ज्ञान प्राप्त होतंय, कारण त्यांची कृपा आहे. आणि म्हणून तो म्हणतो की या परम गुह्य, अत्यंत गुप्त असं हे ज्ञान आहे. पुस्तक सर्वांकडे असलं तरी कोणीही उघडून वाचत नाही. सामान्य जरी ज्ञान असलं तरी त्या प्रत्येक अध्यायात, प्रत्येक श्लोकात काय म्हटलंय हे भगवंतांच्या कृपेशिवाय समजणार नाही. म्हणून हे अत्यंत लपवून ठेवण्यासारखं ज्ञान आहे. म्हणजे बघा, गंमत आहे, खरं तर सर्व प्रगटच आहे भगवद्गीतेचं ज्ञान, तरीही त्याला परम गुह्य, अगदी लपवून ठेवण्यासारखं असं ज्ञान आहे. म्हणजे फक्त भक्ताला, फक्त त्या अधिकारी पुरुषाला. अधिकारी पुरुष म्हणजे काय, की आता आपल्याला तशी जर जिज्ञासा किंवा तशी तळमळ लागून राहिली की मला सर्व काही जाणून घ्यायचंय, भगवंतांबद्दल जाणायचंय, स्वतःबद्दल जाणायचंय, ब्रह्मांडाबद्दल जाणायचंय, ही सर्व रहस्य, ही सर्व तत्व, हे सर्व सत्य, कारण ते परम सत्य आहे. ते सत्य जर जाणून घेतलं नाही तर आयुष्याला काय उपयोग आहे. म्हणजे आपण भ्रमामध्ये किती जन्म घालवणार आहे या भ्रमामध्ये. तर आता उठायची वेळ आली आहे. म्हणून उत्तिष्ठ आणि युद्धस्व, उठ आणि लढ, म्हणजे उठ आणि जागा होता अर्जुना. तर आता जागा व्हायची आपल्या सर्वांची वेळ आहे. म्हणून हे परम गुह्य असं जे आहे त्या आध्यात्मिक विषयांबद्दल बघा, आता हे सगळं ज्ञान आतापर्यंत आपल्याला दिले ना, ते कुठेही हे ज्ञान नाहीये. म्हणून हे आध्यात्मिक आत्म्याबद्दलचं ज्ञान आहे, ते फक्त भगवद्गीता देते. म्हणून भगवद्गीतेचं महत्व आहे, ती प्रत्येकासाठी आहे. म्हणजे आध्यात्मिक विषयाबद्दल तुम्ही कृपावंत होऊन, तुम्ही कृपा केली म्हणूनच हे ज्ञान प्राप्त होतं, अन्यथा हे ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. हे सहजपणे पैसे देऊन मिळणारं ज्ञान नाहीये. आपण आता वेगवेगळे अभ्यासक्रम केले, आपण फी भरल्या, मोठ्या मोठ्या वेगवेगळ्या कोर्सेसने ऍडमिशन घेतली, तिथे वेगवेगळा अभ्यास केला, डिग्र्या घेतल्या, पण या सगळ्या ज्या आहेत तसं हे ज्ञान सहजपणे प्राप्त होणारं नाहीये. हे लपवून ठेवलेलं ज्ञान आहे, भगवद्गीतेत लपवलेलं ज्ञान आहे. म्हणून परम गुह्य असं म्हटलंय वारंवार. म्हणजे आपल्या समोर ते प्रगट होतं, जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा प्रगट होतं. जे उपदेश दिले आहेत ते ऐकून माझा मोह नष्ट झालाय. मोहित म्हणजे भ्रमित होणं, म्हणजे जे नाही ते आहे असं वाटणं. आपण जगाकडे जग म्हणून पाहतो, हा अमुक आहे, तो तमुक आहे, या भावनेने पाहतो. पण जेव्हा हा मोह नष्ट व्हायची, जेव्हा ज्ञान होतं तेव्हा मोह नष्ट होतो, भ्रम नष्ट होतो, आणि खरं काय आहे ते स्वरूप आपल्याला समजायला लागतं. या जगाचं खरं स्वरूप काय आहे, मी कोण आहे, खरं मी कोण आहे, या सगळ्यांची उत्तरं मिळायला लागतात. पुढची स्लाइड माताजी. हे कमल नयना. आता हे सगळं अर्जुन, त्यांची आता एवढं सगळं माहिती झाली तरी अजून भगवद्गीतेचे 7 अध्याय बाकी आहेत. पण असं असताना सुद्धा त्याला आता या मधोमध आपण आलो 11व्या अध्याय, म्हणजे आपण जवळजवळ भक्ती योगाच्या मध्यावर आलोय. आणि एवढं सगळं होऊन त्याचा मोह नष्ट झाला तरी पुढचे 7 अध्याय आहेत. हे भगवंतांनी त्याला परिपूर्ण ज्ञान प्रदान केलेलं आहे. म्हणून 18 अध्याय पूर्ण केले पाहिजे पूर्ण ज्ञानासाठी. हे कमल नयना, म्हणजे भगवंतांचे नयन बघा कसे आहेत, कमळासारखे. जीवांच्या उत्पत्ती आणि लयाबद्दल मी तुमच्याकडून सविस्तरपणे ऐकले आहे. आता इथे उत्पत्ती लय हा शब्द वापरला जातो, पण तो खरं म्हणजे व्यक्त आणि अव्यक्त असे ते शब्द आहेत. की जीव आहेत ते असतातच, कारण काही निर्माण होतच नाही. आपण निर्माण होत नाही, आपल्याला देह मिळतो, आपण अनेक जन्मापासून आहोत, आपलं स्वरूप आहे, आपलं अस्तित्व आहे आणि पुढेही राहणार आहे, कधी नाहीसं होणार नाहीये. आणि म्हणून आपण व्यक्त आणि अव्यक्त एवढंच होतं फक्त. म्हणून अशा वेळी हे सगळं मी ऐकलेलं आहे. आता मला तुमच्या अगाध आणि अव्ययी महात्म्याची अनुभूती झालीये. म्हणजे आता त्याची अनुभूती, त्याने अनुभव पण घेतलाय, नुसतं ऐकलं नाहीये. अनुभव घेणं म्हणजे काय, की तसं जगणं, म्हणजे आपल्याला ते दिसणं, आपण ते पाहणं, आपण अनुभवणं. आणि अशा वेळी अनुभवणं हे अनुभव महत्वाचा आहे अध्यात्मामध्ये. नुसतं माहिती करून घेऊन भागत नाही, ते प्रत्यक्ष आपल्याला सगळं काही तो साक्षात्कार व्हायला पाहिजे, आत्म्याचा साक्षात्कार. पण मी एक गंमत सांगते बघा, जर एखाद्या व्यक्तीला असा आत्मसाक्षात्कार झाला तर बऱ्याच वेळा असं होतं की आपण जे काही पाहतो आहोत ते नक्की काय आहे, ते बऱ्याच वेळा त्या प्रश्नांची उत्तरं सापडत नाही. मग बऱ्याच वेळा म्हणजे अशी मानसिक अवस्था तुमची होऊ शकते. म्हणून ज्ञान झाल्यावर साक्षात्कार झाला तर आपल्याला आपली तयारी असते की हे कधीतरी होणार आहे आपल्या बाबतीत. त्यामुळे आपल्या समोर जेव्हा ते उभं राहतं किंवा आपल्याला त्याचा प्रत्यय येतो तेव्हा तशी भीती वाटत नाही किंवा आपण तेवढे गोंधळून जात नाही. हे लक्षात घ्या. म्हणून ज्ञान होणं महत्वाचं आहे.
कारण ही पहिली पायरी आहे. जर ज्ञान झालं, माहिती झालं, की आपण पुढे काय अनुभवणार आहोत, तर तो अनुभव जेव्हा घ्यायची वेळ येईल ना, तेव्हा आपण घाबरून किंवा गांगरून जाणार नाही. म्हणून त्यासाठी हे महत्वाचं आहे. म्हणून अगाध आणि अव्ययी. अगाध म्हणजे जाणायला कठीण आहे. तुम्ही नुसती भगवद्गीता वाचा. म्हणजे माझा अनुभव सांगते, मी हिंदीतनं शिकले. तर मी आधी जेव्हा भगवद्गीता वाचली ना, तर बऱ्याच वेळा सुरुवातीला काही समजतच नव्हतं. बऱ्याच गोष्टी कळत नव्हत्या, की नक्की हे शब्द काय आहे? सकाम कर्म, नियत कर्म, तुझ्या धर्माचं पालन. तर बऱ्याच सुरुवातीला नाही अर्थ कळले त्याचे, आणि मग वाचता वाचता समजावून सांगितल्यावर ते समजायला लागले. म्हणून हे अगाध आहे. अगाध म्हणजे जाणून घ्यायला कठीण आहे. आणि अव्ययी म्हणजे अक्षर, जे कधीही कमी होत नाही. तुम्ही जेवढं ज्ञान द्याल तेवढं ते वाढत जातं. बघा, हा प्रचार प्रसार तुमच्या आपल्या प्रत्येकासाठी महत्वाचा आहे, की आपण दुसऱ्याला काहीतरी सांगतो तेव्हा त्याचा फायदा आपल्याला पण होत असतो. हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे ज्ञान वाढत जातं. असं हे अविनाशी ज्ञान आहे. म्हणून हे अगाध आहे, जाणायला कठीण आहे, आणि अव्ययी आहे. ते कधीही कमी होत नाही, सतत वाढत जातं, दिल्याने वाढतं. हे ज्ञानाच्याच बाबतीत आहे, लक्षात घ्या. म्हणून किती महत्वाचं आहे, जितकं द्याल तितकं ते वाढेल. भगवान या आता ही सगळी त्याने अनुभूती घेतली, आणि आता हे श्लोक आहेत सर्व 11व्या ते सगळे त्रिष्टुप छंदातले आहेत. तुम्हाला आता माताजीने ऐकवलेच आहेत. हे पुरुषोत्तमा, सर्व पुरुषांमध्ये उत्तम असलेल्या हे परमेश्वरा, ईश्वरांमध्ये परम ईश्वर म्हणून परमेश्वर. कारण बाकी देवी देवता, आता का ईश्वर म्हणजे काय, की सगळ्या जगताचा कारभार चालवणारा ईश, त्याला ईश्वर म्हटलं जातं. त्याच्या नियंत्रणाखाली सगळं ब्रह्मांड आहे. पण भगवंतांच्या नियंत्रणाखाली देवी देवता सुद्धा आहेत, ब्रह्मदेव सुद्धा आहेत. लक्षात घ्या, ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्मदेव म्हणतात की तुम्ही सर्व जगाचे कारण आहात, असं ब्रह्मसंहितेमधला पहिला श्लोक आहे. तर याचा अर्थ काय आहे, म्हणून हे जे प्रत्येक संबोधन आहे ना, ते पण खूप महत्वाचं आहे. तुम्ही स्वतः वर्णन केल्याप्रमाणे तुमचे मूळ स्वरूप मी जरी माझ्या समोर पाहत असलो तरी या प्राकृत सृष्टीत तुम्ही कसे प्रविष्ट झाला आहात हे मी पाहू इच्छितो. आता हा लहान मुलाचा बालसुलभ प्रश्न आहे. तुम्ही सांगितलं मला की माझ्यापासून सगळं निर्माण झालं, मी प्रत्येकाच्या हृदयात आहे, चराचरामध्ये आहे. मग त्याच्या मनात पहिला तुम्ही कसे काय प्रविष्ट कसे झालात, तर हे जाणून घ्यायची माझी इच्छा आहे. तुमचं हे जे स्वरूप आहे चराचरातलं, ते मला पाहण्याची इच्छा आहे. आता ऐकून नाही भागत, मला पाहायचं. आता ह्याच्यामध्ये पहिला प्रथम लक्षात ठेवलं पाहिजे, अर्जुनाचा अविश्वास नाहीये भगवंतांवर, त्याचा विश्वास आहे. त्याला ते रूप पाहायची पण खूप इच्छा आहे असं नाहीये. कारण नेहमी ज्यांच्या बरोबर आपण वावरतो आहोत, भगवान श्रीकृष्ण तर त्यांच्या त्या काळात होते, त्यांच्या समोर होते, त्याच्या रथात होते, त्या युद्धभूमीवर होते. त्यांनी सांगितलेली भगवद्गीता आहे. म्हणजे विचार करा, ते काय अर्जुनाचं किती भाग्य आहे की तो समोर त्यांच्याकडूनही भगवद्गीता समजून घेतोय, किंवा हे त्यांच्याकडून हे ज्ञान घेतोय. आता मग अशा परिस्थितीमध्ये अशा अवस्थेत असलेल्या व्यक्तीची काय परिस्थिती असेल, आपण कल्पना पण करू शकत नाही की तो कुठल्या उच्च अवस्थेला पोहोचलेला असेल. मग त्याला काय त्याच्यामध्ये आता वेगवेगळे काय पुरावे घेऊन सिद्ध करायची गरज नाहीये. पण असं असतानाही तो म्हणतो की मला बघायचंय, मला तुम्ही कसे प्रविष्ट झाला याच्यात, चराचरामध्ये तुम्ही कसे आहात, तुम्ही प्रत्येकामध्ये कसे आहात, हृदयात कसे आहात, हे कसे प्रविष्ट झालात ते मला पाहायचंय. आणि याचं दुसरंही कारण आहे की बरेच जण मानत नाहीत की भगवान श्रीकृष्ण हे, ते फक्त महापुरुष मानतात, पण ते भगवंत मानत नाहीत बरेच लोक. तर जेव्हा आपल्याला त्यांचं हे विश्वरूप दर्शन पाहतो, कारण हे सामान्य लोकांचं काम नाहीये. आपल्या करंगळीवरती पूर्ण पर्वत उचलणं हे सामान्याचं काम नाहीये. हे सामान्य व्यक्ती करू शकत नाही. आपण उचलू शकतो का करंगळीवरती पर्वताला? आपण करंगळीवर दगड पण उचलू शकत नाही. मग विचार करा, अख्खा पर्वत असा धरून राहणं त्या करंगळीवर, ही सगळी अलौकिक कार्य आहेत त्यांची, भगवान श्रीकृष्णांची. आणि म्हणून त्यांचं चरित्र वाचलं की त्यांची लौकिक आणि अलौकिक. लौकिक याचा अर्थ काय, लोकांमध्ये सामान्य असलेली, म्हणजे आपण जी करतो ती लौकिक कार्य आहेत, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, की सर्वजण ते करू शकतात. पण अलौकिक म्हणजे या लोकाच्या पलीकडे, की जे सामान्यपणे आपण करू शकत नाही. आपण करंगळीवर उचलू शकत नाही. आपण लहानपणी पूतनासारख्या राक्षसीला काही तिचं वाकडं करू शकत नाही. म्हणजे हे जे त्यांचं अलौकिक कार्य आहेत, ती सगळी आता अर्जुनाने सगळं हे वर्णन ऐकलेलं आहे. त्यामुळे तो त्यांना विनंती करतो, हे प्रभो, मी तुमचे विश्वरूप पाहणे शक्य आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वरा, तुम्ही कृपया ते आपले अमर्याद विश्वरूप मला दाखवा. आता हे पण तो विनंती करताना म्हणतो, आता त्याला काहीच माहिती नाही, तो अज्ञानी मनुष्य आहे ना, त्याला काय कल्पना आहे. म्हणून त्याचं म्हणणं असं आहे की तुम्हाला असं वाटतंय का की ते मी पाहू शकेन? कारण मी तर अज्ञानी मूळ बालक आहे. आता तो आहे तो एवढा खरं तर भगवंतांचा पार्षद आहे.
अर्जुनाने जे पार्षद जन्म घेतात, जेव्हा भगवान अवतरित होतात तेव्हा त्यांचे जे पार्षक आहेत गोलोकधामामध्ये राहणार आहेत ते त्यांच्याबरोबर सर्व इथे जन्म घेऊन येतात. आणि अशा वेळी त्यांचं जे अज्ञान आहे ते फक्त मायेचे आवरण तात्पुरतं घातल्यामुळे हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण. हे सगळे जे त्यांच्या आजूबाजूला आहेत ते सामान्य व्यक्ती नाही आहेत, हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून तुला जर वाटलं की मी ते पाहणं शक्य आहे तर मला दाखव. योगेश्वरा म्हटलंय त्यांना, योगाचे ईश्वर आहेत. आणि योगशास्त्र त्यांच्याकडून आलेलं आहे. कृपया ते आपले अमर्याद, म्हणजे अमर्यादचा मर्यादा नाही, म्हणजे तुम्ही जिथे पाहाल तिकडे त्याची सुरुवात कुठून होते तेही कळत नाही, त्याचा मध्य कळत नाही आणि शेवट कुठे झाला तेही कळत नाही. तर मला दाखवा. पुढची स्लाइड माताजी. तो विनंती करतोय. कुठे करतोय? युद्ध आता होणार आहे, युद्धाला कधी तोंड फुटणार आहे. आता शंख वगैरे वाजवून झालेला आहे, दोन्ही सैन्य उभी आहेत समोरासमोर. आणि अशा वेळी तो ही विश्वरूप दाखवायची विनंती करतोय. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, हे पार्था, आता माझे ऐश्वर्य पहा. अलौकिक, मी आत्ताच म्हटलं, या लोकांमधल्या गोष्टी नाहीयेत, लोकांच्या पलीकडे, भूलोक, भुवरलोक, स्वर्गलोक, 14 लोकांच्या पलीकडे असलेल्या अलौकिक गोष्टी केवळ भगवानच करू शकतात. अलौकिक आणि नाना वर्णांनी युक्त अशी माझी सहस्रावधी, आता इथे सहस्र शब्द वापरलाय, हजार, पण हजारो वधी म्हणजे अनेक, तुम्ही मोजू शकत नाहीत अशी रूप पहा. भगवंतांचं रूप आहे, त्यांचे गुण आहे, त्यांचं नाम आहे आणि त्यांची लीला आहे. या 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. या 4 गोष्टी आपल्याला या जगतातून आध्यात्मिक जगतात मध्ये न्यायला मदत करतात. नामरूप, गुण आणि लीला. तर माझी रूप पहा किती सहस्रावधी. आता सहस्रावधी सुद्धा संख्या आहे, पण ही अमर्यादित इतकी रूप आहेत, असंख्य, तुम्ही मोजू शकणार नाही इतकी. हे अर्जुना, तू जे काही पाहू इच्छितोस ते आता माझ्या या देहामध्ये पहा. तुला आता जे काही पाहायचं आहे किंवा तुला भविष्यात पुढे पाहायची इच्छा आहे ते सर्व हे विश्वरूप प्रगट करू शकतं. कारण लक्षात घ्या, हे युद्धाचा जो परिणाम आहे, युद्ध अजून सुरू पण नाही झालंय, युद्ध आता होणार आहे, त्याचा प्रारंभ होणार आहे, त्याच्या आधीची ही घटना आहे. आणि भगवंतानी त्याला स्वतःच्या त्या विश्वरूपामध्ये दाखवलं की हे सगळं सैन्य त्याच्या मुखात कसं चाललंय. भीष्म पितामह, नंतर द्रोणाचार्य यांचा मृत्यू होणार आहे, त्यांच्या मुखात ते सगळे सैनिक, सर्व राजे हे जाताना दाखवले, प्रत्यक्ष काळाच्या मुखात जात आहेत ते. आणि हे जाणारच आहेत, ते ठरलेलंच आहे, ती योजना आहे, भगवंतांची इच्छा आहे, त्यांचा संकल्प आहे, ते घडणारच आहे. फक्त तू निमित्त मात्र आहेस. तू हे निमित्त आहेस, तू काहीच करत नाहीये. ते घडायचं काय ते मी सगळं स्वतः ठरवलेलं आहे. आणि ही त्यांची योजनेनुसार तू फक्त निमित्त मात्र होऊन कर्म करणार आहे. त्यामुळे तेही आता भविष्य काळातलं आपण पाहू शकत नाही. आपण पूर्वीच्या घटना, कदाचित पूर्वीची रेकॉर्डिंग वगैरे अजून पाहू शकतो, पण पुढे काय घडणार आहे हे पाहणं किती, ते सगळं दाखवलं तिथे युद्धाच्या आधी, की पुढे बघ हे सगळे माझ्या तोंडात शिरतायत, त्यांच्या कवटीचा चुराडा होतोय आणि सगळे कसे माझ्या एवढ्या कराल महाकाल रूपामध्ये माझ्या मुखातून आत शिरतायत, माझ्या, मी गिळंकृत करतो या सगळ्या सैन्याला. हे त्यांनी प्रत्यक्ष दाखवलं. बघ हे पुढे असं घडणार आहे, भविष्य काळात घडणार आहे, ते तू पहा. संपूर्ण चराचर या एकाच ठिकाणी स्थित आहे, कारण ते म्हणजे चराचर आहेत, प्रत्येकामध्ये तेच आहेत. मग तेच समोर उभे आहे, चराचर, संपूर्ण जगत, सर्व विश्व, तुम्ही काही नावं द्या, जे जे काही आहे ते सर्व काही तेच आहेत. कोटीच्या कोटी ब्रह्मांड हे सर्व काही तेच आहेत. आणि म्हणून ते सर्व तुझ्या समोर आहे आता, परंतु तू स्वतःच्या वर्तमान नेत्रांनी मला पाहू शकणार नाही, म्हणून तुला मी दिव्य नेत्र प्रदान करतो. आता भगवंतांची हजारो रूप उभी राहिली तर सहन होणं शक्य आहे का? आता मी प्रत्येक वेळी सांगते की सूर्याचं तेज आपण रोज दुपारच्या वेळी सूर्याकडे पाहू पण शकत नाही, आणि अशी आपली डोळ्याची मर्यादा आहे, त्याच्याकडे आपण बरा 2-3 मिनिटापेक्षा जास्त पाहिलं तर डोळ्यांची शक्ती जाऊ शकते, दृष्टी जाऊ शकते, एवढं ते तेज आहे सूर्याचं. मग अनेक सूर्य समोर उभे राहिले तर आपण आपल्या सामान्य डोळ्यांनी त्यांना पाहू शकू का? तर आपण नाही पाहू शकणार. म्हणून त्यांचं दर्शन होतं, योग्य वेळ आली कीच होतं. अन्यथा आपल्या मनात इच्छा असते की भगवंतांनी दर्शन द्यावं, पण ते सहन करायची आपल्यात पात्रता आहे का? मग हळूहळू ती यायला लागते, जसं आपण भक्ती करायला लागतो, मग दिव्य दृष्टी ज्ञानाची प्राप्त होते आणि मग आपोआपच आपल्या डोळ्यांना ती शक्ती मिळते, ते दिव्य चक्षु, ज्ञानाचे चक्षु. आणि मग ते दिव्य नेत्र एकदा मिळाले की त्या भगवंतांचं स्वरूप पाहायची ताकद आपल्यामध्ये येते. माझे योगाचे ऐश्वर्य पहा. पुढची स्लाइड माताजी. म्हणजे भक्तासाठी, सख्यासाठी काही करत नाहीत भगवान,
त्याला ऐश्वर्य दाखवायला तयार झाले, विश्वरूप दाखवायला तयार झाले. म्हणजे बघा, म्हणजे भगवंत जे आहेत, भक्त आणि भगवंतांची लीला बघा कशी आहे. संजय उवाच एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास. हा शब्द चुकीचा आहे, एकच मिनिट. 19:9 एकच मिनिट नंतर सांगते. परमं रूपमैश्वरम. संजय म्हणाला, हे राजा, या प्रकारे बोलून महायोगेश्वर पुरुषोत्तम भगवंतांनी अर्जुनाला आपले विश्वरूप दाखवले. बघा, हे सगळे संवाद आहेत. आता आपण कसं बोलतोय, मी बोलतेय, तुम्ही ऐकताय, तर आपल्यातला संवाद आहे. म्हणून तुम्ही मला प्रश्न विचारता, तसा कृष्ण आणि अर्जुन यांच्यामधला एक संवाद आहे. एक संजय आहे आणि त्याचा जो धृतराष्ट्र राजा आहे त्यांच्यामधला संवाद आहे. आणि महाभारतामध्ये घडणारा वैशंपायन ऋषी आणि जनमेजय राजा जो परीक्षिताचा पुत्र आहे त्यांच्यामध्ये घडणारा संवाद आहे. आणि मग सूत मुनी आणि शौनकादी मुनी यांच्यामध्ये घडणारा संवाद आहे. कारण हे सगळं संवादाच्या रूपामध्ये येतं की कोणतरी बोलतंय आणि कोणतरी ऐकतंय. तर म्हणून आता संजय सांगतोय धृतराष्ट्राला की हे राजा, मग भगवंतांनी विश्वरूप दाखवलं अर्जुनाला. पुढची स्लाइड. अर्जुनाने आता काय काय पाहिलं ते बघूया. आता हे तर समोर एक फक्त आपल्याला समजावं म्हणून काहीतरी दिलेलं आहे चित्र, पण प्रत्यक्षात बघाल तर याची काही कुठेही मर्यादाच नाहीये. म्हणजे कुठे संपलं, कुठे चालू झालं, म्हणजे याची कल्पना थोडी बहुत आपल्याला येऊ शकते की काय त्याने पाहिलं असू शकेल. म्हणजे त्याची कल्पना करण्यासाठी सुद्धा आपली कल्पना इथे थिटी पडते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे जे पीपीटी आहेत ना, ते आपल्याला साधारणपणे थोडीशी कल्पना करता यावी म्हणून आहेत. आता हे जे दिसतंय तेवढंच नाहीये, ते त्याला काही मर्यादा नसलेलं ते रूप आहे. म्हणजे आपण बघूच शकत नाही. तर इथे तरी एका गोलामध्ये दिसतंय, मग ते म्हणाल तर तुम्ही सर्वत्र जिथे जे जे काही आहे तिथे तिथे ते रूप आहे, हे समजून घ्या. तर यासाठी असंख्य त्यांची मुख आहेत. आता असंख्य मुख असली की त्याच्या प्रत्येकामध्ये नेत्र पण असंख्य असणार आहेत. असंख्य अद्भुत अद्भुत, न भूतो न भविष्यती, त्याला अद्भुत म्हणतात. अद्भुत म्हणजे जे कधीही पूर्वी घडलं नाही आणि पुढेही घडण्याची शक्यता नाही, त्याला म्हणतात न भूतो न भविष्यती. म्हणजे भूतकाळातही नाही आणि भविष्यात काळातही घडणार नाही असं अद्भुत, असं दृश्य हे पाहिली. हे रूप अनेक अलौकिक अलंकार, म्हणजे आता आपण वेगवेगळे अलंकार बघतो आता भौतिक जगामध्ये, तर भौतिक जगातले लौकिक अलंकार नाही आहेत. हे अलौकिक अलंकार आहेत. म्हणजे किती रत्न भूषण आणि अनेक अशी रत्न ज्यांची नावं पण आपल्याला माहिती नसतील, तर त्यांनी विभूषित झालेले, म्हणजे सुशोभित झालेले, शोभून दिसणारे अनेक दिव्य शस्त्र. आता आपल्याला शस्त्र विविध नावं माहिती आहेत, पण त्यांची दिव्य ते शस्त्र आहेत. सज्ज म्हणजे काय की आता युद्ध होणार आहे तर सज्ज होतात, म्हणजे आता तयारी करायची आहे आणि सावध राहायचंय, सतत जागरूक राहायचंय आणि सज्ज झालेले आहेत की आता कधी युद्ध होईल आणि त्या युद्धाची तर सुरुवात होण्यासाठी जे काही आवश्यक आहे त्या अवस्थेत मी आता आहे. तर सज्ज होणं, त्या शस्त्रांनी सज्ज हा शब्द वापरलाय. या विश्वरूपाने अनेक दिव्य वस्त्र, हे सामान्य काहीच नाहीये, आपण जे वापरतो ते काहीच नाहीये इथे. आता तुम्ही विचार करा, ही सगळी दिव्य वस्त्र आहेत आणि दिव्य आभूषण आहेत, दिव्य माळा आहेत, दिव्य सुगंधी द्रव्य आहेत. म्हणजे आपण असे सगळे सामान्य गोष्टी, लौकिक गोष्टी नाही आहेत, या लोकांच्या पलीकडे असलेल्या अलौकिक गोष्टी आहेत. तर त्यांनी लेप दिला होता. विश्वरूपाच्या बाबतीत सर्वच अद्भुत, न भूतो न भविष्यती, तेजस्वी, सर्व काही तेज, सर्व काही पूर्ण तेजाचा प्रकाशच पसरलेला होता. अनंत, ज्याचा अंत होणार नाही, ज्याचा शेवट होत नाही, सुरुवातही नाही आणि शेवटही नाही, आणि सर्व व्यापी. सर्व शब्द लक्षात घ्या. सर्व म्हणजे जे जे काही आहे ते सर्व. इथे ब्रह्मांडाचा विचार नाहीये, कारण कोटीच्या कोटी ब्रह्मांड आहेत. एका ब्रह्मांडापुरतं म्हटलेलं नाहीये, कारण सागराबद्दल म्हटलेलं नाहीये, एका आध्यात्मिक जगताबद्दल म्हटलं नाहीये. जे जे आहे, जे जे सत आहे, सत चित आनंद, जे काही आहे ते सर्व काही, असं त्यांचं रूप आहे. सर्व व्यापी, ते सर्व व्यापूनही उरलेले आहेत. 10 अंगुळे उरलेले आहेत असं त्यांचं वर्णन आलेलं आहे. म्हणजे बघा किती प्रचंड, किती विराट, कल्पनेच्या पलीकडे, विचारांच्या पलीकडे, आपण त्यांच्या डोळ्यासमोर पण ती प्रतिमा आणू शकत नाही. असं आहे. पण थोडीशी त्याची जाणीव व्हावी, थोडीशी कल्पना यावी, यासाठी या पीपीटी आहेत. आकाशामध्ये एकाच वेळी जर हजारो सूर्यांचा उदय झाला तर कदाचित तिथेही शंका घ्यायला जागा आहे
की ते तेजही बरोबरी करू शकणार नाही, इतकं त्यांचं तेज आहे. कारण हे तेज त्यांच्याकडूनच आलेलं आहे. सूर्याचं तेज कुठून आलंय? तर सूर्याचं तेज भगवंतांकडून आलेलं आहे. भगवान स्वयंप्रकाशित आहेत, त्यांचा स्वतःचा प्रकाश आहे. म्हणून त्यांच्या जगामध्ये चंद्र सूर्य वगैरेची गरज नाहीये, कारण त्यांच्या प्रकाशाने ते प्रकाशित झालेले लोक आहेत. तिथे अंधकाराला जागाच नाहीये. आणि म्हणून हजारो सूर्यांचं उगवले एकाच वेळी आकाशात, तर कदाचित त्याचं तेज भगवंतांच्या विश्वरूपातील तेजाची, म्हणजे इथेही शंकाच आहे. आपण ही कल्पना करतोय की हजारो सूर्य जेव्हा उगवतील तेव्हा केवढं तेज असेल, पण तेही त्यांची बरोबरी करू शकणार नाही. पुढची स्लाइड. त्यावेळी अर्जुनाने भगवंतांच्या विश्वरूपामध्ये, तुम्ही बघा हे चित्र 11 रूप आहेत, उग्र रूप आहेत, एकाच ठिकाणी म्हणजे त्यांच्याच मध्ये स्थित असलेली, परंतु अनंत ग्रहांमध्ये, म्हणजे फक्त ते भगवान आहेत म्हणजे काय त्यांचं रूप आहे. सगळ्या ग्रह सगळं आलं त्याच्यात, ग्रहमाला, अनेक आकाशगंगा, अनेक कोटी ब्रह्मांड, अशी विस्तृत रूपे, म्हणजे विस्तारलेली, विस्तार तुम्ही त्याचं वर्णनच करू शकत नाही, अशी विस्तृत रूप पाहिली की कशी अक्राय विक्राय प्रचंड. प्रत्येकाला दाढा आहेत बघा, त्यांची कशी रंगीबेरंगी वस्त्र आहेत, त्यांच्या हातामध्ये शस्त्र आहेत, अशी अनेक रूप. आता आपण आपल्या पीपीटी इतकी छोटीशी आहे, त्यात आपण त्यांचा एक भाग बघू शकतो, पण ह्यांचा विस्तार इतका प्रचंड होता की नजर जिथे जाईल तिथे त्यांची रूपच पसरलेली होती. पुढची स्लाइड माताजी. त्यानंतर आता हे जर समोर असं उभं राहिलं प्रचंड असं काहीतरी, तर आता ते असं बघून आता घाबरायलाच होणार ना, भ्रमित आणि आश्चर्यच वाटणार. बापरे, म्हणजे अपेक्षा होती त्याच्या पलीकडची गोष्टी बघतोय अर्जुन. मग तो आश्चर्यचकित, अंगावर रोमांच उभे झाले त्याच्या अंगावरती की काय पाहतोय मी हे. म्हणजे कल्पना असली तरी त्याच्याही पलीकडचं रूप त्याच्या समोर उभं होतं. म्हणजे त्याची अवस्थेची बघा काय त्याची अवस्था झालेली असेल. प्रणाम करण्यासाठी नतमस्तक झाला. बापरे, म्हणजे त्याचं मन इतकं भरून गेलं आदराने आणि त्यांच्या महात्म्याने की आपोआपच त्यांचं मस्तक तुकलं, म्हणून नतमस्तक, की त्याने मस्तक वाकवून नमस्कार केलेला आहे आणि हात जोडून त्याने भगवंतांची प्रार्थना करायला सुरुवात केली. कारण भक्तासमोर जेव्हा भगवंतांचं रूप उभं राहतं तेव्हा फक्त भगवंतांची स्तुती तोंडातून बाहेर पडते, त्यांची प्रार्थना बाहेर पडते, त्यांची विनवणी आळवणी ही भक्तांच्या तोंडातून बाहेर पडते. पुढची स्लाइड. अर्जुन म्हणाला, हे भगवान, भग याचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे. भग याचे 2 अर्थ आहेत संस्कृतमध्ये. एक आहे ऐश्वर्य, 6 षडैश्वर्य यांनी परिपूर्ण, आणि भग याचा दुसरा अर्थ योनी, 84 लाख योनींचे एकमेव बीजप्रत पिता, म्हणून ते भगवान. वान म्हणजे युक्त, वंत म्हणून भगवंत असं म्हटलं जातं. हे कृष्णा, मी तुमच्या शरीरात एकत्रित झालेल्या, आता त्यांचं विराट रूप आहे, त्यांनी शरीर म्हटलंय पण ते विराट रूप आहे, विश्वरूप दर्शन येते. एकत्रित झालेल्या सर्व देवता पाहिल्या, 33 कोटी देवता असं जे म्हटलं जातं, त्या तिकडे सर्व उपस्थित होत्या. विविध जीव, 84 लाख योनीतले जीव, विचार, 84 लाख काही छोटी संख्या आहे? असंख्य अगणित जीव प्रत्येक योनीमध्ये आहेत. मग अशा 84 लाख योनीतले सर्व जीव तिथे उपस्थित होते. आणि कमलासनावर बसलेले ब्रह्मदेव, आता इकडे एक ब्रह्मदेव नाहीये, कोटीच्या कोटी ब्रह्मदेव, जेवढी ब्रह्मांड तेवढे एवढे ब्रह्मदेव कमलाच्या आसनावर बसलेत. कारण रजोगुणी लाल रंगाचं कमळ आहे, प्रत्येक गोष्टीचा एक अर्थ आहे. लाल कमळ रजोगुणाचं ते कमळ आहे सृष्टी निर्मितीसाठी. असे अनेक ब्रह्मदेव बसलेले पाहिले. भगवान शंकर, सर्व ऋषी आणि अलौकिक सर्प, जे पाताल आहेत, सप्त पाताल, ते नागलोकांचं, सर्प लोकांचं स्थान आहे, ते पण अद्वितीयच आहेत, सर्व साप आहेत ते. तर त्यांना मी तुमच्या देहामध्ये पाहतो, कारण ते तुमचेच अवयव आहेत, तुमचंच अंग आहे, ते तुमच्यामध्येच समाविष्ट झालेलं आहे सर्व काही. हे विश्वेश्वर, विश्वाच्या ईश्वरा, हे विश्वरूपा, विश्वच ज्यांचं रूप आहे असे ते, म्हणजे कुठे त्यांच्याशिवाय जगात काहीच नाहीये, जिथे पाहू तिथे तेच आहेत. तर असे विश्वरूप विश्वेश्वर तुमच्या देहामध्ये मी अमर्यादित आणि सर्वत्र पसरलेल्या असंख्य भुजा, हात किती, आता एका शरीराचे 2च नाही, एकेका शरीराला किती चतुर्भुजा, आपण देवी देवतांचे हात पाहतो की एकेका देवी देवतांना चतुर्भुजा असतात, षडभुजा असतात, अष्टादश भुजा, तर प्रत्येक भुजेमध्ये एक गोष्ट असते.
तर ती जी गोष्ट त्यांच्या हातात असते ती ती तुम्हाला प्रदान करू शकतात. एक हात वर देणारा असतो, एक अभय प्रदान करणारा असतो, पण तेवढं मर्यादित भगवंतांचं रूप नाहीये देवी देवतांसारखं. एका 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 हातामध्ये पुस्तक असलं तर ज्ञान प्रदान होऊ शकतं, खड्ग असलं तर. आता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक प्रतिकात्मक आहे आणि तेवढं मर्यादितच ते तुम्हाला प्रदान करू शकतात देवी देवता. म्हणजे भगवंतांनी त्यांना जे दिलंय ते प्रत्येकाला मर्यादित शक्ती सामर्थ्य आहे आणि तेवढं ते म्हणून असंख्य भुजा, उदर म्हणजे पोट आणि मुख आणि नेत्रांना पाहतोय, मी पाहतोय तुमच्या असंख्य, मी मोजू पण शकत नाहीये. तुमच्यामध्ये मला मध्य, आता ते मध्य उभे आहे त्याच्यासमोर, पण मध्य कळत नाहीये, सुरुवात कळली नाही. आपण मध्य कधी काढू शकतो एखाद्या गोष्टीचा? तेव्हा शेवटची दोन्ही टोकं आपल्याला दिसतात, तेव्हा आपल्याला कळतं की ही दोन टोकं आहेत आणि हा मध्य आहे. हा म्हणजे बरोबर मध्ये आपण हा बरोबर. पण आता जिथे शेवटच माहिती नाहीये, तिथे सुरुवात कुठून झाली माहिती नाही, तिथे मध्य तरी कुठून माहिती असणार? आता तुमचं रूप अत्यंत तेजपुंज, तेजाचा पुंज, तेजाचा गोळा, ते पाहणं कठीण आहे कारण ते सहन होत नाही. आता दिव्य चक्षुनाही सहन होत नाहीये, त्याच्या ज्ञान चक्षुनाही नाही सहन होत आहे, इतकं ते तेजपुंज असं त्यांचं. म्हणतो मला पाहणं कठीण आहे. हे प्रज्वलित अग्नी किंवा सूर्याच्या अपरिमित तेजाप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आहे. आता हे त्याचे सामान्य शब्द आहेत बघा, तो त्याच्या मानवीय शब्दानुसार हे बोलतोय. त्यांचं तेज तर त्याच्या पलीकडे आहे, पण तो त्याला जमेल तशी त्यांची स्तुती करतोय. अनेक मुकुट, आता अनेक तोंड आहेत, त्या प्रत्येकावर मुकुट आहेत, अनेक, एकेकाला पण अनेक मुख असलेले पण आहेत. तर त्याच्यात जे ब्रह्मा आहेत ते चतुर्मुख असे ब्रह्मांचं वर्णन केलं जातं. त्याच्यावरती प्रत्येकावर एक एक मुकुट, त्यामुळे अनेक मुकुट, गदा आणि चक्रांनी सुशोभित झालेलं हे कांतिमान, कांती म्हणजे अत्यंत सौंदर्य, मी सर्वत्र पाहते, मी दिसतंय तिथे तुम्हीच आहात. पुढची स्लाइड. तुम्ही परम आद्य, आद्य म्हणजे आदी, आदी म्हणजे सुरुवात, म्हणजे ज्यांच्यापासून सर्व सुरुवात झालेली आहे ते आद्य आहेत. म्हणजे सर्वप्रथम ते होते आणि नंतर मग जगाचा विस्तार झालेला आहे. म्हणून आदी म्हणजे सुरुवात किंवा प्रारंभ ज्यांच्यापासून होतो ते आद्य. अक्षर, अक्षर या शब्दाचा अर्थ क्षर, म्हणजे ज्यांचा क्षय होतो ते क्षर, आणि ज्यांचा कधीही नाश होत नाही, ज्यांचा कधीही क्षय होत नाही, ज्यांचा कधीही व्यय होत नाही, त्यांना अक्षर म्हटलं जातं. नेय, आता नेय हा जो शब्द आहे ना, खूप वेळ आलाय भगवद्गीतेत, तर मी तुम्हाला समजावून सांगते. बघा, ही त्रिपुटी आहे, ज्ञानाची त्रिपुटी. ज्ञाता, ज्ञान आणि नेय याला त्रिपुटी म्हणतात. ज्ञाता म्हणजे काय? आता आपण सर्वजण ज्ञाता आहोत, म्हणजे आपण ज्ञान करून घेतो आहोत. तर आपण करता आहोत, म्हणजे करता म्हणजे हे तुम्हाला करता तर भगवंत आहेत सर्वांचे, परमभोक्ता परमकर्ता ते आहेत, पण ज्ञान घेणारी जी व्यक्ती आहे, ज्ञान घेणारा जो आहे तो मी आहे, म्हणून त्याला ज्ञाता, जाणणारा. आता तो कशाचं ज्ञान करून घेतोय? आता आपण कशाचं? भगवंतांचं ज्ञान करून घेतोय, स्वतःचं करून घेतोय, ब्रह्मांडाचं करून घेतोय, देवी देवतांबद्दल जाणतो आहोत, नंतर त्रीन गुणांबद्दल जाणतोय. तर हे सगळं जाणण्याची जी गोष्ट आहे, आता आपण फिजिक्समध्ये, आता केमिस्ट्रीमध्ये केमिकल बद्दल जाणून घेतो, नंतर बायोलॉजीमध्ये सगळ्या वनस्पती विश्व, प्राणी विश्वाबद्दल जाणून घेतो. तर ही जाणून घेण्याची गोष्ट, त्याला म्हटलं जातं नेय, जे जाणून घ्यायचंय. आणि काय जाणून घ्यायचंय? आता भगवान विराट आहे, सर्व व्यापी आहेत, नंतर अत्यंत भक्त वत्सल आहेत, भक्त कनवाळू आहेत. तर हे जे सगळं आहे ती माहिती आहे त्यांच्याबद्दल, त्याला म्हटलं जातं ज्ञान. तर ज्ञान म्हणजे त्यांच्याबद्दल माहिती, ज्यांच्याबद्दल माहिती करून घ्यायची आहे ते नेय, जाणून घेण्याची गोष्ट. आणि करून घेणारा, आता आपण करून घेतोय, तर आपण ज्ञाता, ज्ञाता, नेय आणि ज्ञान. तर आपण ज्ञान कोणाचं करून घेतोय? आता भगवंतांचं. म्हणून नेय कोण आहेत? परमज्ञेय कोण आहेत जाणून घेण्याची गोष्ट? तर भगवान. जगापेक्षा भगवंतांना जाणणं महत्वाचं आहे, आणि मग चराचरामध्ये ते आहेत हे ज्ञान होणं महत्वाचं आहे. तर या संपूर्ण विश्वाचे परम आश्रयस्थान तुम्ही आहात. आधार कोणी दिलाय? म्हणजे जसं धागा ओलेला असतो, मणी ओलेले असतात, धागा त्या मण्यांना धरून ठेवतो, ग्रह लोकांना धरून ठेवतो, सर्वांना आश्रय दिलाय त्यांनी आश्रय दिला नसता तर कशाचंच अस्तित्व राहिलं नसतं, सर्व काही त्यांच्यावर उभारलेलं आहे. म्हणून ते परम आश्रयस्थान तुम्ही आहात. तुम्ही अव्ययी, तुम्ही पुरातन म्हणजे अत्यंत पुराण पुरुष, म्हातारे. खरं तर पुराण पुरुष म्हटलं की एक म्हातारा माणूस जो वाकलेला आहे, अत्यंत दाढी आहे पांढरी, केस पिकलेले आहे,
अशी व्यक्ती येते. पण भगवंतांचं रूप कसं आहे, नवतरुण, म्हणजे ते 16 वर्षाचे होते, नवयुवक होते ते. आणि कारण त्यांचं शरीर आणि त्यांचा आत्मा हे एकच सच्चिदानंद स्वरूप होतं, सामान्य नव्हते, सामान्य देहासारखं त्यांचं रूप नव्हतं. म्हणून भगवद्गीता 89 वर्षाचे ते होते. पण तरीही तुम्ही बघा, ते कुठेही तुम्हाला त्यांचं म्हातारपणाचं चित्र नाहीये, कारण त्यांचं अद्भुत असं असं अजन्मा स्वरूप आहे, अयोनिज स्वरूप आहे, दिव्य असं स्वरूप आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की तुम्ही पुरातन सर्वात जुने तुम्ही आहात, पण तरीही नवयुवकासारखे आहेत ते. तुम्ही शाश्वत धर्म महत्वाचा कुठला, प्राणी मात्रांचा धर्म महत्वाचा आहे. कारण आपण कसं वागलं पाहिजे प्रत्येकाशी, प्रत्येक जीवात्म्याशी. आता जीवात्मा म्हणून वागा किंवा परमात्मा समजून वागा, जसं जसं ज्ञान होतं तसतशी आपली जाणीव रुंदावत जाते, म्हणजे आपली कक्षा रुंदावत जाते, आपल्या आत्म्याचा विकास होतो. त्यामुळे आपली आध्यात्मिक जी कक्षा आहे ती आपली हळूहळू त्याचा विस्तार होत जातो. आणि मग आपल्याला जी जाणीव आहे ना ती वाढत जाते, उन्नत स्तरावर जाते. पण बऱ्याच वेळा आपल्याला आतून जाणवतं आपली जी जाणीव आहे ती अशी उन्नत स्तरावर गेलेली, पण पुन्हा आपण फिरून त्या जगत भानावर येतो, देह भानावर येतो. काही काळ आपल्याला त्याचा अनुभव होतो, जाणीव येते, पण प्रत्येक क्षणी ती जाणीव राहायला पाहिजे. तर असे शाश्वत धर्माचे पालक पुरुषोत्तम भगवान आहात, हे माझं मत आहे. तुम्ही आदी मध्य आणि अंतरहित आहात. तुमचा महिमा अगाध आहे, जाणण्यास कठीण आहे. तुम्हाला असंख्य बाहू आहेत. हे पुन्हा पुन्हा सांगतोय तो, कारण त्याला समजतच नाहीये मी आता काय बोलू. शब्द थिटे पडतायत, कल्पना थिटी पडतीये. आणि अशा वेळी तो त्याला जमेल तसं बोलतोय आणि म्हणतो चंद्र आणि सूर्य तुमचे नेत्र आहेत. तुमच्या मुखातून तो बघतोय, अग्नी त्यांच्या मुखातून बाहेर पडतोय. काळाचं स्वरूप आहे ना, कसा तो म्हणजे सगळं काही पेटून निघालंय त्यांच्यामुळे. एवढं त्याचं तेज अग्नीचं त्यांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या संपूर्ण विश्वाला तेजाने तप्त, म्हणजे जाळून निघतंय, सगळं भाजून निघतंय विश्व त्यांच्या मुखातून जो अग्नी बाहेर पडतोय. तुम्ही एकट्यानेच संपूर्ण आकाश, ग्रहलोक आणि सर्व दिशा व्यापलेल्या आहेत. हे महात्मन, तुमचं हे उग्र आणि अतिशय अद्भुत रूप पाहून सर्व ग्रहलोक अतिशय व्यथित झालेले आहेत. व्यथित म्हणजे कसं आहे, जेव्हा भगवंतांचं कालरूप उभं राहतं, उग्र रूप उभं राहतं, तेव्हा थोडं ते सगळं सहन करायला तेवढी पात्रता कोणाचीच नाहीये. भगवंतांची कृपा झाल्यानंतर काय मिळेल ती थोडी पात्रता. मग अशावी ती व्यथित, म्हणजे अरे बापरे, आता एवढं तेज दिसतंय समोर. म्हणून असं म्हटलेलं आहे, सर्व देवतागण तुम्हाला शरण येऊन तुमच्यामध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांच्यापैकी काही अत्यंत भयभीत झाल्यामुळे हात जोडून तुमची प्रार्थना करत आहेत. महर्षीगण म्हणजे महान ऋषी, ज्यांनी हे सगळं पाहिलंय, आत्मसाक्षात्कार केलेला आहे, मंत्रांना पाहिलंय, मंत्रांनी ज्यांना त्यांच्यासमोर प्रगट केलंय, त्यांना ऋषी म्हणतात. आणि महर्षी म्हणजे महान ऋषी असे, आणि सिद्धगण जे पूर्ण झालेत, जे सिद्ध झालेत. आपण आता साधक आहोत, आपण साधतोय, आपण उपासना करतोय, आपण हे सगळं जाणून घेतोय. पण जेव्हा हे परिपूर्ण ज्ञानी अवस्था प्राप्त होईल, आपण आता जिज्ञासू आहोत, आपण जिज्ञासू भूमिकेवर आहोत. आपल्या मनामध्ये प्रश्न आहेत, आपण त्याची उत्तरं शोधतोय. आणि मग जेव्हा ती उत्तरं पूर्ण प्रश्नांना उत्तरं प्राप्त होतील, तेव्हा पूर्ण ज्ञानाची अवस्था प्राप्त होईल. आणि म्हणून त्याला ज्ञानी सिद्ध अवस्था म्हणजे पूर्णत्वाला गेलेली अवस्था प्राप्त होईल. म्हणून ते तुमची स्तुती करतायत. रुद्रगण, आदित्यगण, वसुगण, साध्यगण, विश्वेदेव, 4 कुमार, मरुदगण. मरुदगण म्हणजे वायूचे मरीची मुख्य आहेत. पितृगण हे सर्व विस्मित होऊन तुम्हाला पाहत आहेत. पुढची स्लाइड माताजी. हे महाबाहू, देवतांसहित सर्व लोक तुमचे अनेक नेत्र, मुखे, भुजा, जांगा म्हणजे मांड्या, पाय, उदरे म्हणजे पोट, आणि अनेक अक्राळ विक्राळ दाढा, त्याचे सुळे दाढा दिसतायत त्यांच्या तोंडातल्या, कारण त्यांच्यात जात आहेत ना, ते गिळतायत सर्वांना. काळ गिळून टाकतो, महाकाल आहेत ते, त्यामुळे सगळं काही त्यांच्या पोटात जातंय. आणि म्हणून त्यांच्या दाढा कशा आहेत, अक्राळ विक्राळ, भीती वाटणाऱ्या. महाकाय, त्यांचं शरीर महा म्हणजे महा शब्द पण कमी आहे, असं रूप पाहून अतिशय व्यथित झालेत. आणि त्यांच्याप्रमाणे मी सुद्धा व्यथित झालोय. हे सर्वव्यापी विष्णू, अनेक तेजस्वी वर्णांनी युक्त असे तुम्ही आकाशाला स्पर्श करीत असलेले पाहून तुमची आ वासलेली मुख, कारण सर्व त्यांच्या मुखात जाते, त्यामुळे त्यांचा आ असा वासलेला आहे, म्हणजे पूर्ण तोंड उघडं आणि सर्व काही त्यांच्या मुखामध्ये जात आहे. आ वासलेली मुख आणि प्रदीप्त विशाल नेत्रांनी युक्त, त्यांच्या डोळ्यातून पण ते तेज बाहेर पडतंय. म्हणून माझं मन भयाने व्यथित झालंय. त्यामुळे माझं धैर्य आणि मानसिक संतुलन नाहीसं झालंय. जेव्हा ते रूप समोर उभं होतं तेव्हा प्रत्येकाची अशीच अवस्था होते. आणि तो म्हणतो की बापरे,
हे माझं आता हळूहळू मला विचार करायला सुद्धा जमत नाहीये एवढं सगळं तुमचं रूप बघून. पुढची स्लाइड. स्वपक्षीय राजांचं हित. आता इथे हे भविष्य काळ दाखवलेलं आहे बघा. भविष्य काळ जो भगवंतांनी त्याला दाखवला, त्याचे पण काही राजे, काही सगळे धृतराष्ट्र पुत्र, भीष्म, द्रोणाचार्य, कर्ण आणि त्यांच्या पक्षातले मुख्य योद्धे हे तुमच्या भयंकर मुखात त्वरेने प्रवेश करत आहे आणि काही जण तुमच्या दातात अडकून त्यांच्या मस्तकांचा चुराडा झाल्याचा तो बघतोय. आता हे ते प्रतिकात्मक आहे की त्याच्या मुखात शिरतायत. सगळ्यांचा मृत्यू तिथे होणार आहे त्या युद्ध क्षेत्रावर. ते भगवंतांनी आधीच दाखवलं की ते कसे माझ्या मुखात, काळाच्या मुखात शिरतायत तू बघ. मग त्याला समजावं की काय परिणाम होणार आहे किंवा ही योजना त्यांची आहे हे अर्जुनाला समजावं आणि त्यांनी युद्ध करावं, धर्माचं पालन करावं, जबाबदारी पार पाडावी, पळपुटेपणा करू नये हे त्यांना. कारण भक्त जर पळपुटा, भगवंत भक्तासाठी काहीही करतात, त्याचं नाव. पण त्यासाठी ते म्हणतात की बघ, हे बघ तू काय होणार आहे पुढे. ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक प्रवाह समुद्रामध्ये प्रवेश करतात, त्याप्रमाणे सर्व महान योद्धे, आता योद्धे सगळे धनुर्धर वीर योद्धे आहेत आणि हे सगळं तुमच्या मुखामध्ये प्रज्वलित, प्रकर्षेण ज्वलित म्हणून प्रज्वलित म्हणजे अतिशय, म्हणजे धडाडून पेटलेला म्हणतो ना आपण, त्याला प्रज्वलित हा शब्द वापरला जातो. तर धडाडून पेटलेल्या अशा मुखामध्ये काळाचा अग्नी येतो. कसा पेटला असेल, धडाडून पेटलेला असेल, त्याच्यामध्ये ते प्रवेश करीत आहेत, जात आहेत एका मागोमाग एक. पुढची स्लाइड. श्री भगवान उवाच. भगवंत आता त्यांना गंमतच वाटली असेल की हा अर्जुन असा घाबरून गेला आहे आणि त्यांना कल्पना होतीच आता एवढं सगळं दाखवल्यावर रूप, आता ह्याची काय अवस्था होणार आहे. पण ते त्याला आता समजावतायत. श्री भगवान उवाच. कालोस्मी लोक क्षयकृत प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः ऋते पित्वान्न भविष्यन्ति सर्वे येव स्थिता प्रत्यनीकेषु योधाः. श्री भगवान म्हणाले, जगतांचा विनाश करणारा काळ, अनेक जगत, जगत म्हणजे जे चलायमान आहे, जे घड्याळाच्या काट्यावर बांधलेलं आहे, जे काळात बांधलेलं आहे, त्याला म्हणतात जगत. जगत हा जो शब्द जो आहे की जे सतत गतिमान आहे, जे सतत चलायमान आहे, जे काळाने बांधलेलं आहे, त्यांचा विनाश करणारा काळ मी आहे. सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलोय. तुझ्या व्यतिरिक्त आणि पांडवा व्यतिरिक्त दोन्ही सैन्यातील योद्ध्यांचा विनाश होणार आहे. हे विधी लिखित आहे, काळ्या दगडावरची रेख आहे, ते घडणारच आहे. तू युद्ध कर, नाही तर करू नको. पण तरीही मग पुढे ते म्हणतात, पुढची स्लाइड माताजी. तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धं मयैवैते निहता पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्. म्हणून उठ, आता उठ आता तू, कारण तो बसला होता म्हणून त्याला उठ म्हणताय. हरे कृष्ण. कोणाचा तरी आवाज येतोय माताजी. संपली आता शेवट थोड्याच स्लाइड आहेत. उत्तिष्ठ आणि युद्धस्व असं म्हटलेलं आहे. तर उत्तिष्ठ 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 असं भगवान परत परत अर्जुनाला सांगतायत. उत्तिष्ठ म्हणजे उठ, कारण तो मटकन बसलाय रथामध्ये आणि त्याला म्हणून म्हणायचं की आता उठ म्हणजे जागा हो. त्याचा अर्थ आहे जागा हो, म्हणजे ज्ञान करून घे, स्वरूप पहा स्वतःच आणि मग उत्तिष्ठ उठ आणि युद्धाला सिद्ध हो. कर्म तुझं जे नियत कर्म आहे, तुझी जबाबदारी आहे, तू राजा आहेस, तुला युद्ध करावंच लागेल. त्याला तू सिद्ध हो, तयार हो, सज्ज हो आणि यश प्राप्ती कर, कारण तुला यशच मिळणार आहे. आणि म्हणून पुढे असंच घडणार आहे, तुझा विजयच होणार आहे. आणि म्हणून ती यश प्राप्ती करून घे आणि शत्रूवर विजय मिळव. समृद्ध राज्याचा उपभोग घे आणि माझ्या योजनेनुसार त्यांचा यापूर्वीच मृत्यू झालाय. भीष्म पितामहांचा, गुरु द्रोणाचार्यांचा, त्याच्या बांधवांचा मृत्यू झालेलाच आहे, त्यांचा झाल्यासारखाच आहे. हे सव्यसाची म्हणजे जो अत्यंत धनुर्धर आहे, युद्धामध्ये तू केवळ निमित्त मात्र हो. म्हणजे आपण कर्म करताना मनामध्ये म्हटलं पाहिजे की मी निमित्त मात्र आहे, करणारा मी कोणीही नाहीये, करणारा तू आहेस. मी फक्त निमित्त मात्र आहे, मी फक्त माध्यम आहे. मी तुझं काम करतोय, मी तुझी प्रत्येक योजना पूर्णत्वाला न्यायला झटतो आहे. तू जे म्हणतोय, तुझा जो संकल्प आहे तो पूर्ण करण्यासाठी माझं आयुष्य आहे असं मनामध्ये, आणि तू म्हणशील ते मी करेन. पण तू म्हणतोस ना युद्ध कर, मी करतो. म्हणजे मी निमित्त मात्र आहे, हरवणारा मी नाहीये.
तर असंच अशा परिस्थितीतच आपण प्रत्येकाने राहिलं पाहिजे की मी करणारा कोणी नाही, मी करता नाहीये, मी इथे निमित्त मात्र आहे, मी माध्यम आहे, सर्व काही तू आहे, माझं प्रत्येक प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वास, प्रत्येक गोष्ट तू तू आणि तूच आहेस फक्त. हे एवढं एवढं भिनलं पाहिजे आपल्यामध्ये. पुढची स्लाइड. द्रोण, भीष्म, कर्ण आणि इतर शूरवीर योद्ध्यांना मी पूर्वीच मारलेलं आहे, म्हणून तू त्यांचा वध कर, युद्ध कर आणि उगाच व्यथित होऊ नको, उगाच भ्रमित होऊ नकोस, उगाच मोहामध्ये अडकू नकोस, उगाच असं मी आता युद्ध करणार नाही भगवंता, मी आता काही करत नाही, मी आता ज्ञान घेतो, मी आता शांत बसतो, मी आता इथून निघून जातो, असा कुठलाही विचार तू मनात आणू नकोस. केवळ आणि केवळ तुझं काम कर, तुझं कर्तव्य कर, तुझं धर्मपालन कर आणि तू युद्ध कर फक्त, बाकी काही विचार करू नको. या म्हणून त्याला दाखवलं, बघ 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 काय होणार आहे उद्या. यामुळे युद्धामध्ये तू शत्रूवर विजय प्राप्त करशील. भविष्य काळातली गोष्ट सांगतायत आणि भविष्य काळ दाखवतायत, बघ काय घडणार आहे आणि तू युद्धामध्ये विजय तू प्राप्त करशील. पुढची स्लाइड. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, हे राजन, हे राजा, भगवंतांकडून हे वचन किंवा त्यांचं हे बोलणं ऐकून थरथर कापणाऱ्या अर्जुनाने हात जोडून पुन्हा पुन्हा नमस्कार केला. पुन्हा पुन्हा, एकदा करून थांबला नाही, तो वारंवार नमस्कार करायला लागला आणि अत्यंत भयभीत झालेला अर्जुन सद्गतीत म्हणजे गळा भरून आला त्याचा. कारण जो भक्त असतो त्याची अशीच अवस्था असते. तो भगवान श्रीकृष्णांना असे म्हणाला, हे ऋषिकेशा, ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचे स्वामी असे जे आहेत, इंद्रियांवर विजय मिळवलेले असे ऋषिकेशा, तुमच्या नामश्रवणाने संपूर्ण जगत हर्षोल्लासित होते. आपण त्यांचं नामजप करतो, आपण त्यांचं संकीर्तन करतो, कशासाठी करतो? कारण त्याच्या नामामध्ये रस सामावलेला आहे, त्यामुळे आनंद होतो, हर्ष उल्हास निर्माण होतो. जेव्हा नाव घ्यायला सुरुवात करतो, हळूहळू त्यातनं आनंद मिळायला लागतो आणि अशा वेळी संपूर्ण जगत, असं कोणीही नाही आणि म्हणून संपूर्ण म्हटलेलं आहे की आनंदाने उल्लसित होतं. सर्व लोक तुमच्यावर अनुरक्त होतात. रक्त हा शब्द जो वापरलेला आहे, अनुरक्त, याचा अर्थ तुमच्यावर मोहित होतात, तुमच्या प्रेमात पडतात. आणि सिद्ध पुरुष जरी तुम्हाला नमस्कार करीत असले, कारण जे धर्माने वागणारे आहेत, जे उच्च आत्मे आहेत, त्यांनी उत्तमच कर्म केलेली आहेत किंवा त्यांनी भगवंतांची भक्ती केली आहे, त्यामुळे त्यांच्यासमोर ते उभे राहू शकतायत. पण जे अधर्माने वागणारे आहेत, राक्षस आहेत, असुर आहेत, तर ते घाबरतायत, कारण आपला काळ पुढे आपल्या समोर, त्यामुळे ते इतस्तता पळत आहेत आणि हे योग्यच आहे. हे जे काही घडतंय ते मला कळतंय की हे बरोबरच आहे. पुढची स्लाइड. विचार कर, असे ते उभे आहेत आणि सगळे राक्षस पळत सुटले आहेत आणि सगळे सिद्ध ऋषी त्यांच्यासमोर उभे आहेत हात जोडून. हे महात्मन, ब्रह्मदेवांपेक्षाही श्रेष्ठ, म्हणजे आपण ब्रह्मदेव आपल्या ब्रह्मांडाचे प्रथम जीव आहेत, आपले सगळ्यांचे आजोबा आहेत, पण ते त्यांचे प्रपितामह आहेत. कृष्ण जे आहेत ते ब्रह्मदेवांचे सुद्धा. विचार करा, असे आदी सृष्टीकर्ते तुम्ही आहात, मग त्यांनी तुम्हाला का बरे आदरपूर्वक नमस्कार करू नये? हे कारण त्यांना ज्ञान झालंय की भगवान आहेत, ते सगळ्यांचे आधी सृष्टीकर्ते आहेत. ब्रह्मदेवालाही त्यांनीच जन्म दिलेला आहे, अनेक ब्रह्मांड त्यांच्यापासूनच बाहेर पडत आहेत, हे ज्यांना कळतं. आणि ते जे आहेत त्यांच्या अगदी रोमारोमामध्ये ब्रह्मांड सामावलेली आहेत, अशी कोटीच्या कोटी ब्रह्मांड त्यांच्यामध्ये आहेत आणि श्वासातून वरून बाहेर पडतायत, प्रत्येक श्वासातून बाहेर पडतायत आणि श्वास आत घेतला एवढंच त्यांचं आयुष्य आहे. एका श्वासापुरतं एका ब्रह्मांडाचं आयुष्य, एका ब्रह्मदेवाचं आयुष्य आहे. म्हणजे बघा काय तिकडे कसं असेल. आणि ब्रह्मदेवांचं 100 वर्ष आयुष्य आहे, तेवढं ब्रह्मांडाचं आयुष्य असतं. आणि त्यातले आपण एका लोकात आहोत, मर्त्य लोकात, भूलोकात, पृथ्वी तलावर. तर आपला त्यांचा 1 सेकंद म्हणजे आपली 1,00,000 वर्ष आहेत. म्हणजे विचार करा. मग तुम्हाला हे देवादिदेवा, हे जगन्निवासा, या भौतिक सृष्टीच्या पलीकडे असणारे तुम्ही परम अविनाशी आणि सर्व कारणांचे कारण आहात. तुमच्यापासूनच सर्व निघालेलं आहे. तुम्ही आदी पुरुष, आदी म्हणजे सुरुवातीचे प्रथम पुरुष, भगवान, पुरातन, अत्यंत जुने. आणि या व्यक्त म्हणजे उघड, तुमच्या समोर ती दिसते. जेव्हा दिसत नाही, उघड नसते, प्रगट नसते, तेव्हा त्याला अव्यक्त म्हणतात. एकमात्र म्हणजे तुमच्याशिवाय दुसरं कोणी नाही. आश्रयस्थानात तुम्हीच आधार दिलेला आहे, तुम्हीच उचलून धरलेला आहे, तुम्हीच सर्व मण्यांमध्ये जसा धागा ओवावा तसं तुम्ही या सगळ्या जगताला धारण केलेलं आहे. तुम्ही आश्रयस्थान आहात, तुम्ही आहात म्हणून सर्व काही आहे. तुम्ही सर्वज्ञ आहात, तुम्हाला सर्व काही माहिती आहे.
आत्ताचंही माहितीये, पुढे काय घडणार तेही माहितीये, आणि मागे काय घडून गेलं तेही माहितीये. आणि जे जे नेय आहे, जाणून घेण्याची गोष्ट आहे, जे काही ब्रह्मांड बघतोय, जे काही जगत बघतोय, जे काही आपण पाहतोय, ते तुम्हीच नेय जाणून घेण्याची गोष्ट. कारण सर्वत्र परमात्माच भरलेला आहे, सर्वत्र कणाकणामध्ये ते आहेत. त्यामुळे त्यांच्याशिवाय आहेच काय, त्यामुळे नेय तेच आहेत फक्त. जाणून घेणारी गोष्ट तुम्हीच आहात. तुम्ही त्रिगुणातीत, म्हणजे तिन्ही गुणांच्या पलीकडे असे परम आश्रयस्थान आहात. हे अनंत रूपा, तुझी अनंत रूप आहेत. अनंत म्हणजे ज्यांचा अंत होऊ शकणार नाही, जी मोजता येणार नाहीत, अमर्यादित. आणि तुम्हीच संपूर्ण भौतिक काय, आध्यात्मिक पण सर्व काही ते तुम्हीच व्यापलेली आहे. पुढची स्लाइड. मी तुमचा आता तो असा संभ्रमात सापडला. कारण इतके दिवस मी त्याला मित्र समजत होतो, जो माझ्या बरोबर होता, जो माझ्या रथात आहे. अशा व्यक्तीला, त्याला भले माहिती असतील की ते भगवान आहेत, तरी सुद्धा कळत नकळत आपल्याकडनं होतं ना, की मी तुला काही बोललो असेल का, तुझा थोडासा माझ्या म्हणजे मुद्दामून न करता पण माझ्याकडनं अशा गोष्टी घडल्या असतील, त्या त्याला आठवायला लागल्या आता. अरे बापरे, म्हणजे मी यांच्याशी तर असं वागत होतो आतापर्यंत. यांचं तर विश्वरूप दर्शन, हे तर अनंत रूप आहे यांचं. आणि मी तुमचा हा महिमा न जाणता तुम्हाला माझा मित्र मानून, हे कृष्ण, हे यादव, हे मित्र, असं म्हणजे एकेरी उल्लेख ना, उल्लेख करताना सुद्धा आदराने, तुझा उल्लेख मी चुकून केला नसेल कधीतरी, किंवा प्रेमाने किंवा प्रमादाने मी जे काही केले असेल त्याबद्दल तू आता मला क्षमा करा. मला कृपया. आता तो माफी मागायला लागला. विश्रांतीच्या वेळी त्यांनी अनेक वेळ बरोबर घालवलेला आहे. चेष्टा करताना, एकमेकाच्या मित्र आहेत ना, चेष्टा तर करणारच आहेत, एकमेकांबरोबर गप्पा मारणार आहेत, एका शय्येवर शयन करताना किंवा एकत्र भोजन करताना, बसताना, उठताना, प्रत्येक क्षणी, कधी कधी एकांतात असताना, कधी अनेक मित्रांसमक्ष. मी तुमचा, आता त्यांनी काही अपमान बिपमान त्यांचा केलेला असायची काही शक्यता नाहीये, पण तरी आता त्याला वाटायला लागलं, अरे बापरे, मी चुकून काहीतरी बोलून तर नाही ना गेलो यांना. कारण अशावेळी त्याला अवधानाने आपण त्या मित्रांशी कसं बोलतो, किंवा आपण आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीशी आड पडदा न ठेवता कसं बोलतो, तसा तो बरेच वेळा त्यांच्याशी बोललेला आहे. आणि मग विचार करा, मग अशावेळी आता तो विचार करतो, अरे मी असं चुकून नकळत काहीतरी माझ्या तोंडून शब्द तर बाहेर पडले नसतील ना. हे अच्युता, जे कधीही च्युत होत नाहीत, जे कधीही स्खलन पावत नाहीत, किंवा जे कधीही ज्यांचं स्थानापासून भ्रष्ट होत नाहीत. आपण सर्व काही होतो, इतर योनीमध्ये होतात, पण ते होत नाहीत, म्हणून ते अच्युत आहेत. माझ्या त्या सर्व अपराधांसाठी मला क्षमा करा, कळत नकळत झालेल्या. पुढची स्लाइड. पूर्वी मी कधीही न पाहिलेले विश्वरूप पाहिल्यावर मी आनंदित झालोय, पण त्याबरोबर भयाने माझं मन व्याकुळ झालंय. म्हणून हे देवाधिदेव, देवतांच्याही देवा, हे जगन्निवासा, सगळ्या जगत ज्यांचा निवास आहे, सर्वत्र जे निवास करून राहतात, कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा, मला प्रसाद द्या. प्रसन्न म्हणजे माझ्यावरती तुम्ही म्हणजे माझ्यावर तुम्ही कृपा करा, आणि प्रसन्न होऊन आपला प्रसाद मला द्या. तुमचं पुरुषोत्तम भगवान रूप प्रगट करा, तुमचं नेहमीचं रूप प्रगट करा. हे आता आवरा, आता हे मला सहन होत नाहीये. पुढची स्लाइड. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, मी तुझ्यावर प्रसन्न होऊन मी तर तुझ्यावर झालोच आहे प्रसन्न, म्हणून तर दाखवलं. आणि अंतरंगा शक्ती, अंतरंगा म्हणजे अंतर्मुख करणारी शक्ती, आत्म्याकडे नेणारी शक्ती. आणि बहिरंगा शक्ती तुम्हाला बाह्य जगताकडे घेऊन जाते, बहिर्मुख करते. तर बहिर्मुख करणारी शक्ती ही माया आहे, आणि अंतर्मुख करणारी ही आल्हादिनी शक्ती, अंतरंगा शक्ती आहे. तिला राधाराणी आहे ती त्यांची. आणि तिच्याद्वारे या प्राकृत जगतातच, या भौतिक जगतातच मी तुला माझे परमश्रेष्ठ विश्वरूप दाखवले. तुझ्या वाचून पूर्वी कोणीच हे अनंत तेजोमय आणि आद्यरूप पाहिलेले नाही. आणि पुढे संजयानेही त्यावेळी ते पाहिलेले आहे, कारण त्याला पण दिव्यदृष्टी मिळालेली होती. आणि धृतराष्ट्राने नुसती कल्पना केली आहे, कारण तो शब्दाने सांगतोय. हे कुरुप्रवीरा, म्हणजे घराण्यातल्या अत्यंत श्रेष्ठ अशा वीरा, तुझ्यापूर्वी माझे हे विश्वरूप कोणीही पाहिले नव्हते. आता पुढचं वाक्य हे सर्वात महत्वाचं आहे. आपल्याला वाटतं की आपल्याला भगवंतांचं दर्शन व्हायला हवं असेल तर आपल्याला आपण वेदांचा अभ्यास करू, आपण मोठे मोठे यज्ञ करू, आपण खूप दान धर्म करू, आपण खूप चांगली चांगली कर्म करू, पुण्यकर्म करू, किंवा खूप उग्र तपाचरण करू, जे राक्षस करायचे. एका पायावर उभं राहायचे, आपले मांसाचे तुकडे काढून द्यायचे, आणि मागायचे काय तर 3 लोकांचं राज्य किंवा अमरत्व मागायचे. आता हे जे असं त्यांचं उग्र तपाचरण, यातलं काहीही केलं तर त्याच्यामुळे त्यांना पाहणं शक्य नाहीये. म्हणजे वेदांचा अभ्यास आयुष्यभर घालवलं
सगळे वेदांचा अभ्यास केला, संस्कृत भाषा शिकली, अनेक यज्ञ केले मोठे मोठे, खूप पैसे खर्च केले, खूप दानधर्म केला, अनेक पुण्यकर्म केली किंवा खूप उग्र तप केलं, तर यातल्या कुठल्याही गोष्टीने विराट रूपात मला या भौतिक जगामध्ये पाहणं शक्य नाही. मग कसं पाहता येईल त्यांना? तर फक्त भक्तीने पाहता येतं. भक्तीनेच केवळ हे साध्य होऊ शकतं. माझे भयंकर रूप पाहून तू व्यथित आणि भ्रमित झालेला आहे. आता हे रूप मी समाप्त करतो. हे मत भक्ता, हे माझ्या भक्ता, सर्व क्लेशातून, सर्व त्रासातून, आता त्याला जी पीडा होते ते रूप बघून, ते एवढं अकरा विक्रा ते त्यांचं कालरूप बघून, त्याच्यातून मुक्त हो, त्या क्लेशातून मुक्त हो. तुला जे रूप पाहण्याची इच्छा आहे ना, तुला माझं सौम्य रूप पाहायचंय ना, कारण ते उग्र आहे, अकरा विक्रा कालरूप आहे. आणि ते नेहमीचं मित्राचं रूप कसं आहे, सौम्य रूप आहे. ते रूप तुला जे पाहायचंय ते तू आता शांत चित्ताने पाहू शकतोस. पुढची स्लाइड. हे रूप पाहायला सर्वजण इच्छा करतात, त्यांचं रूप. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, भगवान श्रीकृष्णाने याप्रमाणे बोलून अर्जुनाला आपले मूळ चतुर्भुज रूप आणि शेवटी द्विभुज रूप, चतुर्भुज म्हणजे चार भुजा असलेले, प्रत्येकाच्या हृदयात असलेले जे परमात्मा आहेत ते रूप दाखवलं. आणि मग शेवटी, आधी त्यांना अनेक भुजा होत्या, मग ते चतुर्भुजावर आले, चार भुजांवर, आणि ते परमात्मा रूप दाखवलं. आणि मग तुम्ही द्विभुजावर आपल्या रूपावर आले आणि ते प्रगट केलं. आणि मग भयभीत अर्जुनाला धीर दिला. आता ते रोजचे नेहमीचे होते, त्याचा सखा, त्याचे मित्र, त्याचे पार्थसारथी, आता त्या रूपात ते धीर द्यायला लागलेत. आता आपला भक्त एवढा तेवढा भयभीत झालाय. आणि मग अशा रीतीने त्याचं विश्वरूप त्यांनी आवर्त घेतलं आपलं. पुढची स्लाइड. आता अर्जुनाला आनंद झाला नेहमीच्या रूपात, आता तो बघतोय द्विभुज रूपात. तो म्हणाला, हे जनार्दन, हे अतिव सुंदर मनुष्य रूप पाहून, मनुष्य रूप नाहीये, मनुष्य सदृश, मनुष्यासारखं वाटणार, इथे मनुष्य रूप नाही, मनुष्य सदृश रूप असा शब्द येतो, असायला हवा. मी आता शांत, माझं चित्त शांत झालंय. कारण आता त्याच्या मनामध्ये विचाराचा कल्लोळ उठला होता. मग आता त्याचं मन ते रूप पाहिलं आणि शांत झालं, नेहमीचं रूप. मी आपल्या पूर्वस्थितीत आता आलोय. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, आता तू माझं जे रूप पाहत आहेस, म्हणजे आता जो मी तुझ्यासमोर उभा आहे, ते अतिशय पाहणं दुष्कर. देवता सुद्धा हे मधुर रूप पाहण्याची संधी प्राप्त करण्याच्या नित्य प्रयत्नात असतात. जे तुला दिसते ते देवतांना पण प्राप्त होत नाहीये. लक्षात घे, असं हे दुष्कर आहे, पाहायलाही अत्यंत दुष्कर रूप तुझ्यासमोर उभं आहे. पुढची स्लाइड माताजी. आता हे कसं पाहू शकतो आपण? तर आता याची चावी दिलीये, किल्ली दिलीये, त्याची तुम्हाला आता मेघ दिलीये. आता काय करायला हवं हे पाहण्यासाठी, ज्याला तळमळ लागलेली आहे, जो खरा जिज्ञासू आहे, जो खरा भक्त बनायची ज्याची इच्छा आहे, मग त्याने काय केलं पाहिजे? तर भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विधोर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परंतप. हे अर्जुना, मी जसा तुझ्या समोर उभा आहे तसा केवळ अनन्य अनन्य अन्य कोणीही नाही, अविचलित आणि अन्य कोणाची नाही, फक्त माझी. अशा भक्ती योगानेच 9 प्रकारे माझी भक्ती कर. ऐक, माझं कीर्तन कर, माझं स्मरण कर, माझी आठवण कर प्रतिक्षण. पादसंवाहन, वंदन, अर्चन म्हणजे सतत नमस्कार कर, अर्चन म्हणजे पूजा कर, सख्य भक्ती, मित्र बन, दास्य भक्ती, दासाप्रमाणे वाग, आणि आत्मनिवेदन भक्ती, नवविधा भक्ती, स्वतःला अर्पण कर. असं जेव्हा तू करशील, याच प्रकारे मला साक्षात पाहता येते. साक्षात, अक्ष म्हणजे डोळे, म्हणजे प्रत्यक्ष समोर पाहता येते. केवळ याच मार्गाने, इतर कोणताही मार्ग नाही. तू माझ्या रहस्यमय आणि अत्यंत गोपनीय आहे, लपून ठेवणारं असं आहे, असं तत्व आहे, त्यात तू प्रवेश करू शकतोस. त्यांच्या अंतरंग तत्वात, त्यांच्या लीलेमध्ये तू केवळ आणि केवळ याच मार्गाने प्रवेश करू शकशील. पुढची स्लाइड. मत्कर्म कृन्मत परमो मद्भक्त संगवर्जितः निर्वेर सर्वभूतेषु यस्य मामेति पांडव. हे अर्जुना, जो सकाम कर्म, म्हणजे मला अमुक हवंय, तमुक हवंय, माझी ही अपेक्षा आहे, ती अपेक्षा आहे, आता तुम्हाला जे काही दिलंयस मी त्यात संतुष्ट आहे, किंवा मला जे काही मिळेल त्यात मी तृप्त आहे. मला जेव्हा पंचपक्वान्न मिळाली तेव्हा मी तीही खाल्ली, आणि जेव्हा भाकर तुकडा मिळाला तोही मी आनंदाने खाल्ला. अशा आणि तर्कवाद, मनात अनेक प्रश्न, अनेक तर्क, अनेक कुतर्क, असं केलं तर मला काय मिळेल, किंवा असं खरंच आहे का, असं सांगितलं मी विश्वास कसा काय बरं ठेवायचा, आपल्या मनामध्ये अनेक तर्क चाललेले असतात. त्याच्यातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध
विशुद्ध म्हणजे अत्यंत शुद्ध, त्याच्यामध्ये कणभरही नाही अशुद्धतेचा, विकारांचा, मनोविकारांचा. भक्तीमध्ये संलग्न, सम्यक रीतीने लग्न, सम्यक रीतीने जोडलं जाणं, संपूर्णरित्या जोडलं जाणं, तो माझ्या प्रित्यर्थ, माझ्या प्रेमासाठी कर्म करतो. स्वतःचीच कर्म पण माझी दिव्य सेवा म्हणून करतो. मला आपल्या जीवनाचे परमलक्ष मानतो. आपली परमलक्ष वेगळी आहेत. काहीतरी गाडी घ्यायची आहे, 2 गाड्या असल्या तरी तिसरी घ्यायची आहे, 2 घरं असतील तरी तिसरं घ्यायचंय, नंतर दागिने घ्यायचे आहेत, कपडे घ्यायचे आहेत, अमुक घ्यायचंय, तमुक घ्यायचंय. हे सगळं घ्यायचंय. एक आहे, घेण्याबद्दल काही नाहीये, पण जेवढं आवश्यक आहे तेवढं ठीक आहे ना. एक आहे गाडी तर ठीक आहे, पण तेवढ्याने लक्ष मी ठरवलंय की मला अजून घ्यायची, मग मी पूर्ण दिवसभर काबाड कष्ट करीन आणि मग तेवढे पैसे कमवील आणि अजून मला मर्सिडीज गाडी घ्यायची. तर हे लक्ष आपल्या प्रत्येकाचं ध्येय असतं काहीतरी. मला काहीतरी या जन्मात मिळवायचंय, पण परम ध्येय काय आहे, परम कोणाला मिळवायचंय, तर परमलक्ष जो मानतो आणि सर्व प्राणी मात्रांची, ज्यांच्यामध्ये प्राण आहे, म्हणजे चराचराशी थोडक्यात मित्रत्वाने वागतो, तो निश्चितपणे मला प्राप्त होतो. बघा, निश्चित भगवंताने खात्री दिली आहे. जो सगळ्यांचे मित्रत्व आणि शत्रुत्व इथे प्रश्न नाहीये, मित्र शत्रू कोणी असत नाही, सगळ्यांच्या पलीकडे ते आहे. पण भगवंतांचं जर दर्शन झालं प्रत्येकामध्ये तर कोण मित्र आहे आणि कोण शत्रू आहे. पुढची स्लाइड माताजी. एक मिनिट. तर हे विश्वरूप दर्शन आहे. आता उद्याचा जो अध्याय तो खूप छोटासा अध्याय आहे आणि खूप महत्वाचा अध्याय आहे. तो आहे भक्ती योग. तो उद्या 12वा अध्याय आपण पाहणार आहोत. तर अर्जुनाने आधी त्यांना विनंती केली आणि वैश्विक रूप त्यांना भगवंतांनी दाखवलं. देताना त्याला दिव्य दृष्टी दिली, त्याचं प्रत्यक्ष साक्षात्कार दर्शन घडवलं आणि अर्जुनाने तो अनुभव स्वतः घेतला. अनुभव घेणं महत्वाचं आहे. अध्यात्माचा अनुभव घ्यायचा आहे, अनुभवायचंय स्वतः प्रत्यक्ष. कृष्णाने त्यांना सांगितलं, त्याची वेगवेगळ्या पद्धतीने त्याला समजावलं. मग अर्जुनाने त्यांना प्रार्थना केली आणि मग शुद्ध भक्ती महत्वाची आहे. बाकी तू कितीही आपलं आयुष्य वाया घालवलं वेगवेगळ्या गोष्टींमध्ये, त्याला काही अर्थ नाहीये. जर खरोखर तुला तळमळ आहे, खरोखर तुझ्या मनाची इच्छा आहे, तर तू केवळ आणि केवळ भक्ती मार्गानेच मला जाणू शकतोस. असं भगवंत. शुद्ध भक्ती, अनन्य भक्ती, अविचलित भक्ती, कुठल्याही परिस्थितीत ती विचलित होणार नाही अशी भक्ती हळूहळू प्राप्त होते. बघा, एका क्षणात, मागच्या जन्मी जर अभ्यास असेल तर एका क्षणात प्राप्त होईल. अन्यथा आपण हळूहळू त्या अवस्थेत स्थिर व्हायला लागतो. हळूहळू ती भक्ती पक्की व्हायला लागते. त्या भक्तीमध्ये आपण राहायला लागतो. प्रत्येक क्षण ती भक्ती घडायला लागते, आवड निर्माण होते आणि मग आपण रममाण होऊन जातो. म्हणजे आपल्याला रमून जातो, कळतच नाही किती वेळ निघून गेला. आणि सतत 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 हे घडता घडता ती अवस्था प्राप्त होते. हरे कृष्ण. कोणाला विचारायचंय का काही? आता आपण उद्या भेटूया. मी शेवटची प्रार्थना म्हणते. उद्या आपला अध्याय भक्ती योग. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना. रेश्मा माताजी, संजना